नमस्कार, मी नम्रता वागळे. एबीपी माझाच्या या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाकिस्ताननं वेळोवेळी काढलेली कुरापत असो किंवा चीनची आगळीक असो, सर्जिकल स्ट्राईक असो किंवा कोणतंही युद्ध, देशरक्षणासाठी आपलं लष्कर सदैव सज्ज असतं. युद्ध मग ते 1948चं असो, 1962 किंवा 65-71ची युद्ध, लष्कराने अगदी प्राणपणाने आपल्या देशाचं रक्षण केलेलं आहे. 1999च्या कारगिल युद्धात सुद्धा याचीच पुनरावृत्ती दिसली. पण इतर युद्ध आणि कारगिलचं युद्ध यामध्ये एक लक्षणीय फरक होता. ते म्हणजे या युद्धात लष्करातला द अदर हाफ तो देखील सक्रिय होता. आम्ही बोलतोय लष्करातल्या रणरागिणींविषयी. 1992 सालापासून भारतीय लष्करात महिलांची भरती सुरू झाली. कारगिल युद्धात गुंजन सक्सेनासारख्या रणरागिणींनी अतुल्य पराक्रमाचं दर्शन घडवलं. त्यांना शौर्य पदकानं गौरवितही त्यावेळी करण्यात आलं होतं. त्यांच्यासारख्याच हजारो स्त्री अधिकारी आज मितीला देशाच्या विविध भागात कार्यरत आहेत. देशाच्या सीमांचं रक्षण पुरुष अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून करतायत. अशाच काही रणरागिणी आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण युद्धभूमीवरच्या त्यांच्या कथा ऐकणार आहोत. भारताची सध्याची संरक्षण सज्जता याबद्दल त्यांना काय वाटतं या संदर्भात त्यांना बोलतं करणार आहोत. पाकिस्तान, चीन, नेपाळ या शेजाऱ्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी काय करायला हवं असं त्यांना वाटतं हेही आपण जाणून घेणार आहोत. तर स्वागत आहे आपल्या या खास कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमात आपल्यासोबत आता एबीपी माझाच्या स्टुडिओमध्ये आहेत मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे, या निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. आपल्यासोबत स्क्वॉड्रन लीडर मयुरी येवलेकर, या निवृत्त वायुदल अधिकारी आहेत, त्या देखील सहभागी होत आहेत. कॅप्टन स्मिता गायकवाड, या निवृत्त अधिकारी आपल्यासोबत चर्चेत सहभागी होत आहेत. तसंच बंगळुरूहून कॅप्टन सुप्रिया पाटील आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत. कमांडर राजेश्वरी कोरी, ज्या निवृत्त नौदल अधिकारी आहेत, त्या देखील या चर्चेमध्ये आपले विचार मांडतील. आपल्यासोबत लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई सुद्धा आहेत. आणि आणखीन एक महत्त्वाचं नाव ते म्हणजे लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर, या अगदी काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांचे इतक्या वर्षांचे अनुभव आपल्याला सांगणार आहेत. आपण चर्चेची सुरुवात करूया. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे आहेत. डॉक्टर तावडे, मी आपल्याला डॉक्टर तावडेच म्हणते आता, कारण तुम्ही त्या क्षेत्रात आता सक्रिय आहात. पण असं म्हणतात की वन्स अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर. आणि त्या एक फेजमध्ये तुम्ही, ज्या काळामध्ये तुम्ही लष्करी अधिकारी होतात, तिथल्या अशा काही आठवणी आठवतात आणि त्याचा आजच्या जीवनाशी तुम्ही कसं त्याला जोडता? जेव्हा मी ॲज यू सेड नम्रता, वन्स अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर. सो आर्मी इज नॉट ए करियर, नॉट जस्ट ए जॉब. आर्मी हे एक लाईफस्टाईल आहे. सो एकदा मी आर्मी युनिफॉर्ममध्ये शिरले की मी रिटायर झाले जरी आर्मीमधून, तरी पण आर्मी माझ्या आतून जात नाही. आणि तो जो एक वे ऑफ लाईफ आहे तो आर्मी ऑफिसर च्या सोबत नेहमी राहतो. मी जे आर्मी ट्रेनिंग घेतलं आहे तेच ट्रेनिंग आज ॲज अ डॉक्टर, जेव्हा मी कोविड-19 सारख्या पॅन्डेमिकशी आपण सगळे लढतो, तेव्हा हे जे आपण युद्ध पातळीवर लढतोय, तेव्हा हेच ट्रेनिंग जे आर्मीने मला दिलंय ते मी आजही आणि तितक्याच इफेक्टिव्हली दररोज वापरते आहे. माझ्या सहकारी भारती सहस्रबुद्धे सुद्धा आहेत आपल्यासोबत, त्याही प्रश्न विचारतील. डॉक्टर आश्लेषा, मला खरंच हा प्रश्न नेहमी म्हणजे मला खरं तर सगळ्यांना विचारायचं आहे की आपण शहरांमध्ये राहत असतो, शिकत असतो आणि मुलींसाठी आर्मीचं स्वप्न पाहणं किंवा मिलिटरीचं स्वप्न पाहणं आणि खरंच तिथे जाणं, ते ट्रेनिंग पूर्ण करून त्याचा एक भाग बनणं हे किती कठीण असतं. आणि तुमच्या बाबतीत काय घडलं होतं? अगदी खरं आहे. मुलींकरता आर्मीसारखा करिअर ऑप्शन निवडणं हे इतकं सोपं नाही. आणि त्याचं कारण आहे, आर्मी ॲज अ करिअर इज नेवर वन इंडिव्हिज्युअल. एका व्यक्तीचा तो निर्णय असत नाही. त्याच्याकरता पूर्ण म्हणजे कुटुंबाचा त्याच्याशी सहमती लागते, त्याला पाठिंबा लागतो. स्पेशली फॉर गर्ल्स, मुलींकरता जास्त, कारण मुलींकरता केवळ आई वडीलच नाही तर त्यांचे भावी जे कुटुंब असतं, सासू सासरे, यांचाही तेवढाच सपोर्ट लागतो. तर मुलींकरता आर्मी ॲज अ करिअर हे सिलेक्ट करणं हा एका दिवसाचा किंवा शॉर्ट स्पॅनमध्ये केलेला निर्णय असू शकत नाही. तर त्याच्याकरता मुलींच्या आणि सगळ्यांच्याच मनाची तयारी ही लहानपणापासून सुरू झाली पाहिजे. जसं आज आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की संकल्प हा खूप आधी झालेला असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की जी बीज आहेत
ती मुळात आधी रोवली गेली पाहिजेत, ती यंगर इयर्समध्ये ती राहिली पाहिजेत आणि त्याला तसं खत पाणी हे आपल्या घरातल्या वातावरणातून मिळत गेलं पाहिजे. आपल्यासोबत कॅप्टन स्मिता गायकवाड सुद्धा आहेत. 28 वर्ष झाली कॅप्टन स्मिता महिला लष्करामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी सर्व्हिस करतायत, सीमांचं रक्षण करतायत. तुम्ही ज्या काळात लष्करात होता तुमचा अनुभव कसा आहे लष्करामध्ये राहून देशाची सेवा करण्याचा? कॅप्टन स्मिता, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, येतोय. तुम्ही एकदा परत प्रश्न रिपीट कराल? गेले 28 वर्ष स्त्रिया लष्करामध्ये म्हणजे लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये राहून देशाची सेवा करतायत. तुम्ही ज्या काळामध्ये देशसेवा केली तुमचा अनुभव कसा आहे त्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये करिअर असण्याचा? मी 2004 मध्ये आर्मी जॉईन केलं होतं आणि आसाममध्ये माझं पहिलं पोस्टिंग होतं आणि काउंटर इन्सर्जन्सी एरिया होता तो. सो मी 5 वर्ष जे काही आर्मीमध्ये काम केलेलं आहे तो खरंच खूप अविस्मरणीय अनुभव होता. त्याचं कारण असं की बरेचदा अशा ठिकाणी म्हणजे साधारण सिव्हिलियन्सला जायला मिळत नाही अशा ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांचे विचार किंवा तिथली जी काही सिच्युएशन आहे, ती परिस्थिती आहे, त्या परिस्थितीशी स्वतःला ॲडजस्ट करून त्यानंतर तिथे परफॉर्म करणं हा एक खरंच तितकाच अवघड, तितकाच चॅलेंजिंग आणि तितकाच समाधानकारक असा एक अनुभव असतो. आणि म्हणजे चर्चेमध्ये आपण बाकीच्या अनुभवांबद्दल डिटेलमध्ये बोलूच, पण ओव्हरऑल अविस्मरणीय आणि समाधानकारक असा तो अनुभव होता. आसाममध्ये तुम्ही म्हणालात तुमची पहिली पोस्टिंग होती. आसाम हा खरं तर घनदाट जंगल आणि दलदलीचे प्रदेश त्या भागामध्ये अनेक ठिकाणी असतात ज्या ठिकाणी काम करावं लागतं. तर अशा भागामध्ये एक स्त्री ऑफिसर ज्यावेळेला काम करण्यासाठी येते, एक मुलगी म्हणून तिला येणाऱ्या अडचणी काय फेस करावं लागलं तुम्हाला, मात कशी केली त्याच्यावर? ओके, सो पहिलं म्हणजे मी कोर ऑफ इंजिनियर्स मध्ये होते. सो कोर ऑफ इंजिनियर्स मध्ये त्यावेळेला मी एकमेव महिला अधिकारी तिथे त्या रेजिमेंटमध्ये पोस्टेड होते. सो म्हणजे आजूबाजूला जवळजवळ 800 जवान आणि बाकीचे ऑफिसर्स आणि तिथे एकमेव महिला अधिकारी. त्या काळात मोबाईल सुद्धा नव्हते. म्हणजे मला आजही आठवतंय की तिथे आम्हाला फोन जर का घरी करायचा असेल तर लाईनमध्ये उभं राहायचं आणि ती लाईन कधीच न संपणारी अशी ती लाईन असायची. प्रत्येक जण कायमच तिथे, कारण प्रत्येकाला ती आतुरता असायची. म्हणजे आज आता मोबाईल आल्यावर ती गोष्टी फार सोप्या झालेल्या आहेत किंवा त्यावेळेसची जी सिच्युएशन आहे ती आज कदाचित जे मोबाईल वापरतात त्यांना लक्षात येणार नाही, पण त्यावेळेला अशी परिस्थिती होती की खरंच लोक म्हणजे घरून येणाऱ्या पत्रांची इतक्या आतुरतेने वाट बघायचे किंवा तिथे फोनवरती घरच्यांशी बोलायचं म्हणजे एकतर तासनतास लाईनमध्ये उभं राहायचं आणि जेव्हा तुम्ही आतमध्ये त्या बूथमध्ये जाता आणि म्हणजे पूर्ण रेजिमेंटमध्ये 1 किंवा 2 फोन असतात आणि त्या बूथमध्ये जाता तेव्हा तुम्हाला एक, कारण मागे भरपूर मोठी लाईन लागलेली असते त्यामुळे तुम्ही जास्त म्हणजे काही मिनिटांसाठी बोलू शकता आणि प्रत्येक वेळेला सगळ्याच नातेवाईकांशी घरच्यांशी बोलणं होऊ शकतंच असं पण नाहीये. त्यामुळे एकतर तिथे तुमच्या नातेवाईकांपासून किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींपासून तुम्ही दूर असता आणि एक यंग ऑफिसर म्हणून जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी पोस्टिंग होता, म्हणजे आसाममध्ये काउंटर इन्सर्जन्सी एरियामध्ये सिच्युएशन अशी असायची की तुम्ही जेव्हा बाहेर आमच्या ज्या प्रकारच्या रिस्पॉन्सिबिलिटी, ज्या जबाबदाऱ्या आम्हाला असायच्या, मग त्याच्यामध्ये व्हिलेज पेट्रोलिंग असेल किंवा मोबाईल चेकपोस्ट म्हणजे गस्त, व्हिलेज पेट्रोलिंग म्हणजे गस्त घालणं किंवा मोबाईल चेकपोस्ट म्हणजे नॅशनल हायवेजवरती चेकिंग पोस्ट लावायच्या आणि गाड्या चेक करायच्या किंवा रेल्वे ट्रॅक पेट्रोलिंग असेल. सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव तिथे आले. सुरुवातीला निश्चितच म्हणजे जेव्हा आपण तिथे जातो एकतर यंग ऑफिसर असतो, अनुभव नसतो आणि त्या सगळ्या परिस्थितीशी ॲडजस्ट व्हायला थोडासा वेळ लागतो, पण ओव्हरऑल म्हणजे आर्मीचं जे ट्रेनिंग असतं आणि रेजिमेंट म्हणजे एका फॅमिलीसारखं असतं. ते रेजिमेंट इज ॲक्च्युली लाईक अ फॅमिली. त्यामुळे तिथे तुम्हाला ग्रूम केलं जातं, तिथे तुम्हाला शिकवलं जातं, सांभाळून घेतलं जातं. सो त्यामुळे तो जो काही प्रवास आहे तो सोपा होऊन जातो.
बर आपल्यासोबत कमांडर राजेश्वरी कोरी सुद्धा आहेत, निवृत्त नौदल अधिकारी आहेत. राजेश्वरीजी, नौदलामध्ये सेवा करणं म्हणजे आता आर्मीचे एक्सपिरियन्स आपण ऐकून घेतलेले आहेत. नौदलामध्ये एक मुलगी म्हणून सेवा करणं कसा तुमचा अनुभव राहिलेला आहे? काय काय अडचणी आल्या त्या काळामध्ये? माझी कमिशनिंग ऑगस्ट 95 मध्ये झालेले आहे बर. आणि मी सेवानिवृत्ती 2008 मध्ये झाली आहे, 13 वर्षानंतर. ह्या कालावधीमध्ये असं मागे बघितलं तरी असं काही कष्ट म्हणजे असं डिफिकल्टीज नाही आहे. डिफिकल्टीज आमच्या मनात मध्ये असतात की हे आम्ही करू शकते किंवा नाही करू शकते. सुरुवातीला थोडाफार बहुत ॲडजस्टमेंट दोघां मिळून होते, जसं मेल ऑफिसर्सला किंवा मेन ऑफ वॉरला सुद्धा असं वाटते की आता महिला अधिकारी आलेले आहे, त्यांच्या खालती काम करायची आहे, ते आता निश्चितच आहे. देर इज नो अदर वे आउट. म्हणजे आता एक शासनाने ऑथॉरिटीजने निर्णय घेतलेले आहे ते हे पालन करायलाच पाहिजे. तसं आमच्या फंडामेंटल ड्युटीजमध्ये सुद्धा असं लिहिलेले आहे की इन कॉन्स्टिट्यूशनमध्ये की रेस्पेक्ट विमेन, रेस्पेक्ट द नॅशनल फ्लॅग वगैरे वगैरे, जे आमचे 11 फंडामेंटल ड्युटीजमध्ये एखादं नागरिकामध्ये असं असते. सो डिफिकल्टीज मला काही वाटलं नाही, पण परंतु जेव्हा माझी पहिली अपॉइंटमेंट होती तो मला असं वाटलं की हे पुरुष सेलर्स जे आहे त्यांना महिलांचा आदेश पाळण्याकरिता काहीतरी हिचकिचाहट असते. सो आय फेल्ट की I cannot demand respect. You have to command respect. तो काय झालं की I started preparing myself. मतलब म्हणजे मी वाचायला लागले सगळीकडे, सगळं रूल्स रेग्युलेशन्स काय आहे, कसं आहे, आणि गायडन्स देताना इतक्या कॉन्फिडन्स आले. नॉलेज इज पॉवर. सो नॉलेजमध्ये मला कॉन्फिडन्स मिळाली आणि हा कॉन्फिडन्स म्हणून सगळं जे सेलर्स आहे तो एक तरह अरे हे अधिकारीला आम्ही हे करू शकत नाही, शी इज व्हेरी गुड अँड रेग्युलेशन सगळं येत आहे. तो माझी जे लॉजिस्टिक्स ब्रांच आहे, वी हॅव टू लुक आफ्टर पे अँड अलाउन्सेस, रॅशन, स्टोर वगैरे वगैरे. तो ह्यामध्ये खूप अकाउंटिंग प्रोसिजर्स असतात. तो अकाउंटिंग प्रोसिजर्स, बुक ऑफ अकाउंट बघितलं तर सेलर्सला काही चूक दिसेल तर आम्ही सांगू शकते की हो हे चूक आहे, हे असं नाही, असं करायला पाहिजे. तो लुकिंग ॲट दॅट गोइंग फॉरवर्ड सेलर्सला असं वाटलं की वी हॅव द राईट ऑफिसर. अकाउंट बुक हे थोडी बघणार आहे की मेल आहे की फिमेल आहे. द वे वी प्रोजेक्ट ourselves की येस दिस इज हाऊ द अकाउंट बुक्स हॅव टू बी हँडल्ड अँड दिस इज द वे वी विल बी गोइंग अहेड. किंवा ऑर फॉर दॅट मॅटर मिडल ऑफ द नाईटमध्ये काही एक तुकडी बाहेर देशात जाण्यासाठी, फॉर अ सिक्रेट मिशनसाठी जाण्यासाठी त्यांना पैसे पाहिजे. तो मी याचा आदेश देऊ शकत होते की येस हा पैसा आपल्यासाठीच मी बाजूला ठेवलेले आहे. हा येऊन सेफ खोलून रात्री 12 किंवा 2 वाजता सुद्धा तुम्ही येऊन देऊ शकता. आणि त्यामध्ये सेलर्स असं नाही विचारणार आहे ही महिला अधिकारी आहे, ती करू शकते की नाही करू शकते. महिलाला बाजूला थोडा अधिकारी आहे, अधिकारीचा ऐकायला पाहिजे. राजेश्वरीजी, मी तुमच्याबद्दल जी माहिती वाचली त्यात असंही वाचलं की तुम्ही पहिल्या महिला अधिकारी होत्या वॉरशिपवर ज्यांची नियुक्ती झाली होती. मला सांगा, वॉरशिपवरचा तो अनुभव कसा होता? आणि सगळेच म्हणतात की युद्धचं कथारम्य, अर्थात युद्धाचा नाही पण सगळ्यात चॅलेंजिंग असा तुमच्यासमोर आलेला प्रसंग कुठला होता, तो आम्हाला ऐकायला आवडेल. हो, जेव्हा मी 1 वर्ष झाली होती माझी पहिली अपॉइंटमेंटमध्ये आणि माझा बोर झाला की इट वॉज ओनली ऑफिस ड्युटीज. आणि आमच्या नेव्हीमध्ये आहे वी आर देअर टू सी पोस्टिंग जे असतात ऑन द शिप्स अँड सबमरीन, ते महत्त्वपूर्ण असतात. आणि बिकॉज ऑफ दॅट सी लाईफ इज एसेन्स फॉर अस, नॉट द ग्राउंड ओनली. जेव्हा भरपूर सी लाईफ केलेले आहे म्हणजे 2 वर्ष, कूलिंग ऑफ साठी आम्ही वी हॅव टू कम टू दी शोर विलेज. तर सगळं शोर विलेज जर महिला अधिकारी घेतले तर पुरुष अधिकारी कुठे कूलिंग ऑफ करणार आहे हा मनात मध्ये विचारून मी एक फाईलमध्ये एक प्रपोजल टाकले होते की मला
सेलिंगची पोस्टिंग आता देण्यात यावी ही विनंती केली होती आणि तो बरं. विनंती मान्य झाली. ठीक आहे, 1-1.5 वर्ष लागलं पण तो मान्य झालं. गेल्यानंतर ऑलरेडी जेंडर सेन्सिटायझेशन झालं होतं. माझे जे कॅप्टन होते कॉमोडोर अजय हेमंत चिटणीस, त्यांनी पूर्वीपासूनच ही हॅड जेंडर सेन्सिटाईज ऑल द मेन ऑफ वॉर अँड ऑफिसर्स की महिला अधिकारी येणार आहे आणि शिप जंगी जहाज असल्यामुळे आणि मी ज्युनियर मोस्ट अधिकारी होती तरी सुद्धा मला एक वेगळं इंडिव्हिज्युअल कॅबिन दिले गेले होते विच वॉज विथ अन अटॅच टॉयलेट अँड बाथरूम. दिस इज द मेन क्रक्स ऑफ ऑल दी डिसिशन्स की महिला अधिकारीला का मुले फोर्सेसमध्ये नाही घेऊ शकते बिकॉज ऑफ प्रायव्हसी मॅटर. तो त्यावेळी माझी जे जंगी जहाज होती इट वॉज अ सपोर्ट बेस शिप, म्हणजे इट वॉज अ फ्युल टँकर की जंगी जहाज परत हार्बरमध्ये न येता आम्ही अर्धा समुद्रमध्ये जाऊन त्यांना इंधन पाणी देण्याचे काम करत. बर. सो देयर वॉज नो नीड फॉर देम टू कम बॅक टू द हार्बर अँड वेस्ट देअर टाइम. राजेश्वरीजी, बरेच डिझास्टर सुद्धा झालेले बर. आहेत. टू मेनी डिझास्टर्स, 2-3 डिझास्टर्स ऑल्सो when we are doing fueling with the ship. नौदलामध्ये एक परंपरा आहे, एखादी सिव्हिलियन लेडी जरी शिपवर येणार असेल तर तिथला जो अधिकारी असतो जो तिच्या स्वागतासाठी असतो तर त्या स्त्रीला सॅल्यूट करतो. एकदा त्याचं कारण असं विचारलेलं होतं तर त्यांनी सांगितलं होतं की आमच्या आयुष्यातलं जे सगळ्यात मोठं आदराची जी गोष्ट आहे ती म्हणजे शिप. द शिप इज अ लेडी, त्याच्यामुळे वी रिस्पेक्ट ऑल द लेडीज. तर या परंपरेबद्दल थोडंसं सांगा. माझी जे शिप होती आयनस ज्योती, शी वॉज अ लेडी. माझे जे बहिणी शिप होती वेर माय अदर लेडी कोर्समेट्स वेर देअर, त्यांच्या सुद्धा शिपचं नाव सारियू, अंबा, सागरध्वनी, शक्ती असं नाव होते. ओके. फंडामेंटल ड्युटीज मध्ये सुद्धा महिलांना पहिला आदर करायची आहे. तर त्यामुळे आमच्या नौसेनामध्ये किंवा एअरफोर्स असू द्या किंवा आर्मी असू द्या, रेस्पेक्टिंग विमेन इज ऑफ प्राईम इम्पॉर्टन्स. आपल्यासोबत स्क्वॉड्रन लीडर मयुरी येवलेकर सुद्धा आहेत, निवृत्त वायुदल अधिकारी आहेत. स्क्वॉड्रन लीडर मयुरी, वायुदलामधला तुमचा अनुभव कसा होता? माझा अनुभव अतिशय जबरदस्त आणि भारदस्त होता आणि प्रत्येक क्षण जो आहे तो वाखाणण्यासारखा आहे. माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये असं म्हणता येईल की तो जो अनुभव आहे तो अतुलनीय आहे. म्हणजे याची कुठल्याच क्षेत्राशी कंपॅरिझन नाही करू शकत आपण. आणि जेव्हा एखादा 16 वर्षाचा मुलगा किंवा 20 वर्षाची मुलगी, किंवा आपण असं म्हणू शकतो की जेव्हा 16 वर्ष म्हणजे की जेव्हा एनडी मध्ये आपण एंट्री घेणार असेल, किंवा 20 म्हणजे जेव्हा डायरेक्ट एंट्री असेल, आणि जेव्हा एंट्री मधनं ट्रान्सफॉर्मेशन होऊन जेव्हा ते मुलं ऍज अ जेंटलमॅन आणि लेडी ऑफिसर जेव्हा बनून बाहेर येतात, तर डेफिनेटली हा जो एक्सपिरियन्स आहे तो अतिशय अप्रतिम आणि अतुलनीयच असायला हवा. माझा जो हा एक्सपिरियन्स आहे तो वाढत गेला जेव्हा मी जॉईन झाली 2010 मध्ये, आणि जॉईन झाली गायडेड वेपन्स मिसाइल्स या क्षेत्रामध्ये. बर. त्याच्यामध्ये कॉम्बॅट हा माझा रोल होता. ऍज अ टेक्निकल ऑफिसर मी होती, पण माझा दोन्ही क्षेत्रांमध्ये रोल होता. जसं कॉम्बॅटमध्ये मिसाईलचं मेंटेनन्स आणि ऍज वेल ऍज इट्स ऑपरेशन्स. आणि आमच्या क्षेत्रामध्ये पण पहिल्यांदा असं म्हणता येईल की त्या मिसाईलच्या इक्विपमेंटमध्ये जो रडार एक भाग असतो त्याच्यामध्ये आमच्या बॅचची पहिली निवड झालेली होती महिलांमध्ये. आणि बिलकुल, आणि त्यावेळेला असं होतं, माझी जेव्हा एंट्री झाली, मी फर्स्ट युनिट मध्ये गेली, माझ्यासोबत 250 मेन होते अँड आय वॉज द ओनली लेडी, आय वॉज द ओनली सिंगल लेडी इन दॅट स्क्वॉड. आणि इनिशियली प्रत्येक जण खूप म्हणजे केअरनी राहायचं की कसं पाठवायचं नाही पाठवायचं कुठल्या याच्यामध्ये. आणि मला असं वाटलं की ते जे हेजिटेशन आहे ते मीच दूर करू शकते. दे वर रिस्पेक्टिंग अ लॉट, they were giving me all kind of space and giving me all kind of leverages. पण मग मी असा विचार केला की मी या क्षेत्रासाठी या ठिकाणी नाही आलेली आहे की जिथे मला फर्स्ट अशा प्रकारे ट्रीट करायला हवं. आणि मी इथे एक इन्सिडेंट नोट करते. आमचा कॉन्वॉय जाणार होता, कम्प्लीट कॉन्वॉय, आणि मी अगदी ज्युनियर मोस्ट होती. आणि तेव्हा इनिशियली माझी इच्छा होती की त्या पूर्ण कॉन्वॉय रोड कॉन्वॉय जातो ज्याच्यामध्ये सगळ्या गाड्या जातात, आणि माझी इच्छा होती की मी त्याच्यात जावं.
आणि त्यावेळेला इनिशियली मग मीच सांगितलं की मला याच्यात जायची इच्छा आहे. तर तेव्हा त्यांना वाटलं की इतके यंग आणि लेडी ऑफिसर काय ती हँडल करू शकेल. तर ते जे हेजिटेशन होतं, असं नव्हतं की त्यांना ती कल्पना नव्हती, करू शकतो, पण आपला जो कॉन्फिडन्स आपल्याला दाखवणं आवश्यक असतं. सो दॅट वे इट हॅपन्ड आणि मी त्या कॉन्वॉयमध्ये डिसाईड केलं की मी जाणार. मला त्याच्यापूर्वी 105 डिग्री टेम्परेचर आलं आणि फीवर झालेलं होतं. बर. बट ड्युरिंग दॅट पिरियड माय फोकस वॉज सो मच की मला त्याच्यात जाण्याची इच्छाच होती. माझी तब्येत ठीक झाली आणि आय वॉज द पार्ट ऑफ दॅट कॉन्वॉय. आणि असे जे एक्सपिरियन्स इतके येत गेले की आपला कॉन्फिडन्स, डिटर्मिनेशन, त्या काम करण्याची जी इच्छा आणि ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे जे काही आहे ते तुम्हाला या सर्व्हिसमध्ये भेटू मयुरी, शकतं. मला म्हणजे तू तर स्क्वॉड्रन लीडर आहे, इंडियन एअरफोर्समध्ये सर्व केलेलंस. मला सांग, सगळ्यात थरारक अनुभव तुझा कुठला होता? म्हणजे असा अनुभव की ज्यामुळे तुला असं वाटलं की बस या दिवसासाठी मी ही सर्व्हिस जॉईन केली होती, असा एखादा आहे का? तू शेअर करू शकतेस का? ऍक्च्युली वेळ फार कमी आणि एक्सपिरियन्स आणि अनुभव जो आहे 10 वर्षाचा तो इतका आहे. पण इथे मला जस्ट इमिजिएटली एक छोटा अनुभव म्हणजे आठवला. मी ज्या फील्डमध्ये होती मिसाईल, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळा तुम्हाला चान्स नाही येत की तुम्ही मिसाईल लॉन्च करता, मिसाईल फायर करू शकता. त्याच्यासाठी तुमचं प्रोफेशन, तुमची स्किल अबिलिटीज तेवढे असायला हवा की तुम्हाला ती करण्याची संधी मिळते. आणि मी ज्या फील्डमध्ये होती, गायडेड वेपन्स आणि मिसाईल्स, तर त्याच्यामध्ये हे चान्सेस प्रत्येकाच्या आयुष्यात पूर्ण सर्व्हिस होऊन जाते आणि तो नाही येत. आणि कोइन्सिडेंटली इट हॅपन्ड ऍट द व्हेरी अर्ली स्टेज. मी माझे अपस्किल परफॉर्मन्स माझा चांगला होता आणि आय गॉट सिलेक्टेड फॉर दॅट. मी मिसाईल फायर केली आणि तो जो अनुभव होता की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय आणि ते तुम्हाला करायला मिळतंय, मिसाईल फायरिंग इज अ व्हेरी रेअर केस. इट डझंट हॅपन एव्हरी इयर ऑर एव्हरी अदर डे. त्याच्यासाठी एक स्पेसिफिक 2 वर्षामधनं एकदा ती संधी येते आणि ती मला भेटली. तो ऍक्च्युअली थरारक असा माझा अनुभव होता. आणखी असे आपल्याला अनेक अनुभव जाणून घ्यायचे आहेत. आपल्यासोबत आता कॅप्टन सुप्रिया पाटील सुद्धा सहभागी झालेल्या चर्चेमध्ये, अनुराधा प्रभुदेसाई सुद्धा आहेत. या सगळ्यांचेच अनुभव आपल्याला जाणून घ्यायचे. एका छोट्याशा ब्रेक नंतर लगेचच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत या खास कार्यक्रमामध्ये. लष्करातून देशाच्या सेवा केलेल्या रणरागिणी आज एबीपी माझावरती आहेत आणि त्यांचे अनुभव आपण ऐकतो आहोत. आपल्यासोबत सुप्रिया पाटील आहेत, कॅप्टन सुप्रिया पाटील. सुप्रिया यांनी लष्करामध्ये सेवा केलेली आहे. कॅप्टन सुप्रिया, या काळामध्ये फॉरवर्ड पोस्टिंग प्रत्येकाला एकदा तरी आयुष्यात येते. तुमची फॉरवर्ड पोस्टिंग कोणत्या भागामध्ये होती आणि कसा अनुभव होता तिथला? माझा अनुभव खूपच मस्त होता. ऍक्च्युली मी मणिपूर इथे पोस्टिंग होतं आणि जेव्हा मला कॉल लेटर आला की मी एका बटालियन मध्ये अशा एक ठिकाणी जायचंय, ते जे नाव होतं ते नावही मला माहित नाही. इट इज नॉट देअर ऑन द मॅप. पोचायचं कसं हे सगळ्यात मोठं क्वेश्चन, की आपण पोचायचं कसं तिथे. मग हाऊ आय मॅनेज की इथून कसं जायचं, पुढे कसं जायचं. एक डायरेक्टली एका सिनियर ऑफिसरला मी फोन केला आणि विचारलं, मला माहित नाही तिथं कसं पोचायचंय, पण मला पोचायचंय 2 दिवसात, हाऊ डू आय डू इट. मग अशा ठिकाणी पोस्टिंग झालं जिथं एक मोठं एरिया मणिपूरमध्ये, इट्स अ बिग फॅमिली आर्मीची, आणि खूप मस्त एक्सपिरियन्स आहे. आणि जेव्हा इनिशियली आम्ही, माझ्याबरोबर अजून एक लेडी ऑफिसर होती, जो आम्ही दोघे कोर्समेट्स एकत्र एका युनिटमध्ये पोस्टिंग झालो आणि त्यामुळे असं नाही वाटलं की मी एकटी असणार आहे. पण आम्हाला जे लहान मूल नवीन अशा क्लासरूम मध्ये जातात आणि जे टीचर लोक त्यांना एकदम असं घेऊन येतात आणि प्रेमाने समजावतात. करेक्ट. आम्हाला असं केलं आणि असं नाही वाटलं की आता इथं काय होणार आहे, आमचं कसं होणार आहे. सगळीकडे पुरुषच दिसतात. असं हे नाही वाटलं की इट्स गोना बी अ बिग टास्क फॉर अस, असं काही नाही वाटलं. पण जे पॅम्परिंग इनिशियली झालं आमच्यासाठी ना, हे अनएक्सपेक्टेड होतं अँड व्हेरी वॉर्म वेलकम दिलं होतं आम्हाला. व्हेरी वॉर्म वेलकम.
काय काय अडचणी जाणवल्या एक मुलगी म्हणून त्या ठिकाणी सर्व्हिस करताना, काम करताना काय अडचणी जाणवल्या? कोणकोणते असे अनुभव आले की ज्या वेळेला असं वाटलं की बास, हे जे काय होतंय हा माझ्यासाठी लाईफ टाईम एक्सपिरियन्स असणार आहे, असं कधी जाणवलं? आपले आय थिंक गायकवाड मॅम किंवा राजेश्वरी मॅमनी म्हणाले की त्यांच्यासाठी स्वतंत्र एक वॉशरूम बनवलं गेलं होतं किंवा प्रायव्हसीसाठी. हे पुरुषांसाठी इट्स नॉट अ बिग थिंग. कारण आम्हाला कसं आहे, जेव्हा मी कॉन्वॉय कमांडर होते ना, एका गोइंग फ्रॉम वन प्लेस A to B, त्यामुळे आम्ही किती 70-80 गाड्या घेऊन जायचे. आणि जेव्हा आमचे हॉल्स व्हायच्या मध्ये, तिथं लेडी म्हणून मला उतरता येत नव्हतं. इफ आय हॅड टू यूज द वॉशरूम, दॅट वॉज अ बिग चॅलेंज फॉर मी. पण तसं कंट्रोल करणं किंवा 2-3 तासांनी जावं लागणार, हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि दे लुक्ड आफ्टर इट. आणि असं नाही आहे की पुरुषांना आपले प्रॉब्लेम्स कळत नाहीत. दे लिटरली नो इट. आमचे जे ट्रूप्स असतात ते टेक केअर करतात. त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे आपले प्रॉब्लेम्स काय आहेत. अँड दे लुक आफ्टर अस. ते आमची मोठी फॅमिली सारखी आहे तिथे. असं एकटंपणा केव्हाच जाणवलं नाहीये मला. क्या बात आहे. आपल्यासोबत अनुराधा प्रभुदेसाई सुद्धा आहेत. अनुराधाताई सीमेवरच्या अनेक भागामध्ये त्यांनी दौरे केलेले आहेत. सिव्हिलियन्सना सैन्याची ओळख व्हावी यासाठी त्यांनी मोठं काम केलेलं आहे. लक्ष फाउंडेशन नावाची संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे. अनुराधाताई, एक सिव्हिलियन म्हणून या सगळ्या रणरागिणींचे अनुभव ऐकताना तुम्ही सुद्धा डोळ्यांनी अशा अनेक गोष्टी पाहिल्या असतील. अशा काही आठवणी, काही अनुभव तुम्ही सांगू शकाल? नम्रता, मुळात आज या रणरागिणींबरोबर मला बसवलंय, त्यामुळे माझं जरा स्टँडर्ड वाढलं असं मला वाटतं. कारण मी म्हणजे यांचे सगळे अनुभव ऐकताना मला खूप असं अंगावर काटा येत होता. कारण कसं आहे, मी बऱ्याचशा प्रांतांमध्ये जाऊन आले. आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, पूंछ, रजौरी, नगरोटा, नौशेरा, राजस्थानच्या बॉर्डर्सवरती गेले होते, काश्मीरच्या सगळ्या बॉर्डर्समध्ये गेले होते. आणि मी तुला सांगते की मला साधारण मला वाटतं 2008 किंवा 2009च्या वेळेला मी एका युनिटमध्ये गेले होते. दॅट वॉज काफी इंटिरियर असं ते युनिट होतं. आणि तिथे गेल्यानंतर मला जिने रिसीव्ह केलं ती एक हार्डली अशी 22-23 वर्षाची यंग मुलगी होती. माहोल जो तिथला होता तो इतका टफ होता, इतका डिफिकल्ट होता, मला तो जाता जाता सुद्धा जाणवत होता. आणि एकदम ती मुलगी माझ्या समोर येऊन तिने मला वेलकम केलं आणि आम्ही तिथे बसलो. आणि मी जरा आजूबाजूला बघितलं, सगळे मुलं होती तिथे. आणि मग आम्ही जस्ट गप्पा बिप्पा मारल्या व मी अफसस मेसमध्ये जेव्हा बसले तेव्हा मी तिला पटकन म्हटलं, अगं हा एवढा मी आता तो सांगू शकत नाही एरिया, तो काफी आतला एरिया होता. तर म्हटलं, अगं तू इथे एकटी दिसतेस मला. तर ती म्हणाली, नाही आम्ही 22 जण आहोत तिथे. आय सेड, तू एकटी म्हणजे तू ॲज अ फिमेल? तर ती बोलली, नाही मी माणूस म्हणून आहे इकडे. वी आर 22, आय एम नॉट अलोन. हा तिचा शब्द मला इतका भावला की त्या लष्करात त्या व्यक्ती म्हणून आहेत, ही मेल फिमेल असं नाही, त्याच्याशी इतक्या जुळल्या गेलेल्या आहेत तिथे. आणि मग रात्री मात्र आम्ही गप्पा मारताना मी मुलांसाठी त्या लाडू वगैरे घेऊन गेले होते, बेसनाचे लाडू होते. तर मी हळूच तिला 2 लाडू वेगळे काढले. मी तिला म्हटलं, मला तुला वेगळे 2 द्यायचे, ते मला माहिती आहे तुम्ही वाटून खाल, पण हे तू एकटी खा. मग तेव्हा तिला मी म्हटलं, अगं तू हा युनिफॉर्म घालून आली आहेस, इथल्या डिफिकल्टीज मला माहिती आहेत, भरपूर मी अनुभव घेतलेला आहे ॲज अ थर्ड पर्सन. तुम्ही तर आत आहात, मी तर बाहेरून सगळं बघते. तेव्हा तिने मला एक छान सांगितलं. ती म्हणाली, कसं आहे ना मावशी, डायरेक्ट आमचा मावशी म्हणून संवाद एक 2005 पासून सैन्यदलाशी सुरू झालेला आहे. तर ती मला म्हणाली, माझ्या आईने, हे मला खास करून सांगायचं की माझ्या आईने जेव्हा मी म्हटलं होतं की मला सैन्यदलामध्ये जायचं आहे, तेव्हा तिने मला नाही म्हटलं. ती म्हणाली, तुझी कपॅसिटी आहे, यू कॅन डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, पण बेटा एक लक्षात ठेव, हा युनिफॉर्म जो तू तुझ्या इच्छेने अंगावर घालत आहेस, हा युनिफॉर्म कधीही तुझ्या चुकीमुळे दुसरा कोणी काढेल असं तू वागू नकोस. क्या बात आहे. आज तुला ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या समर्थपणे पेलण्याची शक्ती तुझ्या खांद्यामध्ये आली पाहिजे. आणि त्याच्यातून तू विसरलं पाहिजेस की तू एक मुलगी आहेस किंवा तुला ह्या जबाबदाऱ्या, मला ते चालणार नाही. तो युनिफॉर्म तुझ्या इच्छेने हवा तेव्हा तू उतरव, दुसरा कोणी
मला असं ते तिने सांगितल्यावर एक जाणवलं की जी मूस इतकी घट्ट आहे ना, ती म्हणजे जी कूस इतकी घट्ट आहे त्यामुळे ही मूस इतकी घट्ट असते. ह्या पेरेंट्सना म्हणजे जसं या मुली आपण सगळ्या आता ऐकतोय, नो डाऊट दे हॅव डन वंडरफुल जॉब, दे आर डुईंग, आत्ताही करता आहेत. पण खरं सांगायचं तर त्यांना एक ट्रेनिंग आहे, राईट. त्यांना त्या तिथे एक ट्रेन केलं जातं, बनवलं जातं त्याच्यामधलं. पण ज्या आया आहेत, जी फॅमिलीज आहेत, त्यांना ट्रेनिंग नाही आहे. तर त्या आईचा मला असं वाटतं आधी या सगळ्या मुलींच्या बरोबरीने एक स्त्री शक्ती म्हणून सन्मान हा तितकाच व्हायलाच सन्मान आपण हवा. केला पाहिजे. कारण अगदी त्यांचा खरं. जो नम्रता, मला हाच प्रश्न विचारायचा होता. म्हणजे अनुराधाताईंनी आता तो उल्लेख केला की हे जे वाटणं आहे ना की मला मिलिटरीत जायचं आहे, हे आपल्याला साधारण कुठल्या टप्प्यावर, मयुरी म्हणजे तू किंवा कॅप्टन स्मिता तुम्ही सांगावं की खरंच कोणता टप्पा, म्हणजे आपण शाळेत जात असतो, शाळकरी मुली असतो, नक्की कधी वाटतं की आपल्याला सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे आणि मिलिटरीत जायचं आहे, किंवा जसं मयुरी तर एअरफोर्समध्ये गेली, हे म्हणजे असा वेगळा विचार कधी येतो मनात? मी थोडं सुरू करते स्टार्टिंग पासून. म्हणजे की मला आठवतं आमच्या घरी मी कधीच परींच्या कथा नाही वाचलेल्या आहेत. म्हणजे जर मी इथपासून सुरू केलं तर मला परींच्या किंवा काल्पनिक कथा हे कधीच नाही वाचलेल्या. मोस्टली शूरवीरांच्या कथा समर हॉलिडेज मध्ये जेव्हा आमच्या घरी आत्मचरित्र होते प्रत्येकांचे आणि त्या वाचत गेलेली. तर समहाऊ घरातलं वातावरण तसंच होतं. माझे वडील ऑर्डनन्स फॅक्टरी डिफेन्स मध्ये त्यांनी सर्व्हिस केलेली आहे आणि त्याच्यानंतर माझी बहीण ती एनसीसी मध्ये होती. तर समहाऊ हे जे वातावरण होतं ते घरामध्ये पहिलेपासूनच होतं. आणि जेव्हा ही गोष्ट मला करायची इच्छा झाली, आय वॉज व्हेरी शुअर ॲट आय विल से इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर मध्ये, जेव्हा क्लासमध्ये सगळ्यांना विचारलं गेलं की तुम्हाला काय काय व्हायचंय, माझ्या क्लासमध्ये प्रत्येकाने उत्तर दिलं होतं की मला MBA MS करायचंय, MTech करायचंय, बाहेर जायचंय शिकायला. आणि तेव्हा मला असं जाणवलं की माझंच उत्तर वेगळं होतं की मी एअरफोर्समध्ये विमेन कॅडर मध्ये जॉईन होणार म्हणून. ती गोष्ट मनात पहिलेपासून होतीच आणि त्याचं रिझन हे म्हणजे की पूर्ण घरातलं वातावरण तसं होतं. आणि कधीच हा विचार नव्हता केला की हे मुलीचं आहे, हा मुलाचं आहे. जे काही कामं केलेले आहेत ते दोन्ही सोबत केलेले आहे. आणि स्वयंपाक म्हणा की याच्यामध्ये माझा कधीच रोल नव्हता. पण लेटर ऑन आय लर्न दॅट. तर समहाऊ सांगायचं म्हणजे की हे जे विचार होते ते पहिलेपासूनच घरामध्ये रुळलेले होते. आणि इनफॅक्ट आय वुड लाईक टू से हिअर की आय गॉट एन ऑफर फॉर पॅन्टालन्स फेमिना मिस इंडिया मध्ये मी सिलेक्ट झालेली होती. क्या बात. त्याच्यानंतर मला मॉडेलिंगचे ऑफर्स आलेले होते. अँड समवेअर ज्या दिवशी माझा रिझल्ट येणार होता, SSB दिली होती मी, याच्यासोबत SSB माझं फर्स्ट झालेलं होतं. आणि त्याच दिवशी काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, त्याच्यामुळे ही कहाणी आपण आत्ता इथे थोडीशी अर्ध्यावर ठेवूया, पुन्हा एकदा ऐकूया. कॅप्टन स्मितांकडे मी जाते. कॅप्टन स्मिता, फॉरवर्ड एरियामधली जी पोस्टिंग असते, म्हणजे असं म्हणतात की तिथे सदा सर्व काळ युद्धजन्य परिस्थितीच असते, तर लाईफ अँड डेथ सिच्युएशन हे नेहमीची गोष्ट आहे. तर असे काही अनुभव सांगता येतील का? कधी आपल्याला असा अनुभव आलेला आहे की ज्यावेळेला भीती वाटली म्हणा किंवा आपण यातून सर्व्हाइव्ह होऊ का, अशी कधी शंका मनात आलेली होती? एखादा एक्सपिरियन्स शेअर कराल? दोन प्रसंगी असं झालं असं मी म्हणू शकते. बरं. जेव्हा आसाममध्ये पोस्टिंग होतं तेव्हा म्हणजे त्यावेळेला जेव्हा आम्ही मोबाईल चेकपोस्ट तिथे लावायचो त्यावेळेसचा एक छोटासा प्रसंग सांगते. हे जे मोबाईल चेकपोस्ट असतात ते रात्री टिपिकली लावले जायचे आणि रात्री साधारण 1 वाजता वगैरे 12-1ला लावायचे आणि त्याच्यानंतर पहाटेपर्यंत ते चालायचे. आणि त्याच्यामध्ये अशी पद्धत असायची की गाड्या ज्या असतात ते स्टॉपर्स असतात, ते गाड्या स्लो डाऊन करायला सांगतात आणि साधारण पुढे 100 मीटरच्या अंतरावरती चेकिंग ॲक्च्युली होतं. सो आम्ही NH-31 वरती असंच एकदा मोबाईल चेकपोस्ट लावलेली होती आणि झालं असं की ते स्टॉपर्स जे होते त्यांच्याकडे कम्युनिकेशन सेट असतात. तर मी ते सर्च एरिया जो होता तिथे होते. साधारण आमची एक 20-25 जणांची टीम असेल त्यावेळेला. आणि त्या स्टॉपरनी मला सांगितलं की ट्रक एक येतोय, स्लो डाऊन व्हायला तयार नाही आहे आणि तो निघालाय ऑलरेडी तिथून. आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स अशी ती सिच्युएशन होती की ज्याच्यामध्ये त्या ट्रकला ज्या अर्थी तो थांबायला तयार नाही आहे, याचे 2 अर्थ होऊ शकतात की त्याच्यात काहीतरी आहे किंवा नाही थांबणार असा एक भाव आहे की नाही थांबणार आम्ही, दॅट काइंड ऑफ थिंग.
सो तिथे आमची जीप जी होती तर जीपच्या ड्रायव्हरनी क्विकली त्यामध्ये रस्त्यामध्ये ती जीप लावली जेणेकरून तो ट्रक पास होणार नाही आणि तो खाली उतरला. त्याच्यानंतर असं झालं की तो ट्रक थांबला पण त्या ट्रकमधून तो ड्रायव्हर काही उतरायला तयार नाही आणि आम्हाला माहीत नाही की त्याच्यामध्ये ॲक्च्युली कोण आहे. कारण की म्हणजे ट्रक ड्रायव्हर तर ऑब्व्हियसली होता पण त्याच्याबरोबर कोण आहे आणि त्या लोकांकडे काही वेपन्स आहेत की नाही अशी कुठलीच कल्पना आम्हाला तिथे नव्हती. अंधारामध्ये नीटसं दिसत पण नव्हतं आणि ते जे काही 5-10 मिनिट होते ना ते खरंच म्हणजे ज्याला अविस्मरणीय असे मिनिट्स होते आयुष्यातले. कारण तिथे आता पुढे काय करायचं याचा निर्णय मला घ्यायचा होता आणि माझ्या निर्णयावरती बऱ्याच गोष्टी पुढे डिपेंड करणार होत्या आणि तो सगळ्यात ज्याला आपण रोमांचकारी म्हणू शकतो असा तो अनुभव होता. सो आम्ही 5 मिनिट एक वाट बघितली की तो उतरेल माणूस. तो काही उतरायला तयार नव्हता. त्याला आम्ही आवाज देऊन सांगत होतो की खाली उतर म्हणून तरी तो उतरायला तयार नाही. त्यामुळे आम्ही जास्त साशंक झालो की नक्की हा काय प्रकार आहे. मग त्यानंतर थोड्या वेळाने मग बराच वेळ त्याला सांगितल्यानंतर तो खाली उतरला आणि तो दारू प्यायलेला होता आणि त्यामुळे त्याने ती गाडी थांबवलेली नव्हती. पण ते जे काही प्रकरण होतं 10 मिनिटाचं की ज्याच्या आतमध्ये काय आहे त्याची आम्हाला कल्पना नव्हती. सो तो जो अनुभव होता तो खरंच खूप रोमांचकारी होता. आणि त्या व्यतिरिक्त जे आसाममध्ये त्यावेळेला म्हणजे 2005 मध्ये जो फ्लड आला होता सो ब्रह्मपुत्रेच्या त्या पुराच्या वेळेला आम्ही फ्लड रिलीफ ऑपरेशन्स तिथे करत होतो. म्हणजे निसर्गाच्या पुढे नतमस्तकच व्हावं लागतं हा तिथे अनुभव आला होता. आणि त्याही पुढे जाऊन फ्लड रिलीफ ऑपरेशन्स म्हणजे केवळ तिथे बोटी घेऊन जाणं आणि लोकांना तिथे रिहॅबिलिटेशन कॅम्प्समध्ये घेऊन जाणं इतकंच नसतं तर लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं हे आम्हाला तिथे जाणवलं. कारण अक्षरशः अशी परिस्थिती होती की लोकांची घरं तिथे बुडालेली आहेत पाण्यामध्ये. संपूर्ण गावांमध्ये पाणी घुसलेलं होतं. तिथे वरती छपरांवरती लोक आपापल्या फॅमिलीज घेऊन बसलेले होते. वरतून टार्पॉलिन ओढलेलं होतं. आणि जेव्हा आम्ही त्यांना बोटी घेऊन गेलो आणि म्हणालो की बोटींमध्ये या तर ते म्हणाले की नाही आम्हाला फक्त तुम्ही खायला द्या आम्ही काही येणार नाही. सो काही नंतर मग तिथल्या जे कोणी ब्युरोक्रॅसीमधले जे ऑफिसर्स होते त्यांना मी विचारलं की हे लोक घर सोडायला का तयार नाहीत. म्हणजे अक्षरशः आता जीवावरती बेतलेलं आहे. पाणी चढत होतं. अजून चढू शकलं असतं त्या रात्रीमध्ये आणि ते बुडणार हे निश्चित होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये हे लोक घर सोडून यायला तयार नाहीत. छपरावरती बसलेले आहेत आणि म्हणतात तुम्ही इथेच जेवण द्या आम्हाला किंवा तिथेच जे काही फूड आयटम्स आहेत ते द्या. सो ते म्हणाले की त्यांच्या मनात ती इनसिक्युरिटी आहे की जर का आपण इथून गेलो आपलं घर जर का तिथे पाण्यामुळे डिस्ट्रॉय झालं किंवा जर का ढासळलं जे काही होईल त्याच्यानंतर परत ती जागा आपल्याला मिळेल की नाही असं काहीतरी त्यांच्या मनात एक इनसिक्युरिटी होती. म्हणजे अक्षरशः आम्हाला तिथले जे सरपंच होते त्यांना तिथे सांगावं लागलं त्यांना घेऊन जावं लागलं बोटीमध्ये. त्यांना तिथे कन्व्हिन्स करावं लागलं त्या लोकांना की प्लीज तुम्ही चला पाणी अजून वाढणार आहे आणि अजून पुढे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो हे जे काही अनुभव होते ते तिथे आसाममध्ये आले होते. आणि आय थिंक बोट सेलिंगच्या वेळेसचे वेगळे अनुभव आहेत. चर्चेच्या दरम्यान नंतर मी हवं तर सांगेन. सो अशा प्रकारचे अनेक अनुभव ही खरं तर आर्मीमधला जे एक आर्मीचं जे टेन्युअर असतं ते अशा अनुभवांमुळे खूप एनरिचिंग होत असतं. डॉक्टर आश्लेषा तुम्हाला असा कधी अनुभव आलाय का की लाईफ अँड डेथ सिच्युएशन आणि आयुष्यभरासाठी हा अनुभव खूप काही देऊन गेलाय. अगदी असे अनेक अनुभव जसं सगळ्याच म्हणाल्यात की असे अनेक अनुभव आपल्या म्हणजे माझ्या गाठीशी आहेत. डॉक्टर म्हणून अधिक जास्त. कारण डॉक्टर म्हटलं आर्मी डॉक्टर की लाईफ अँड डेथ इज व्हॉट आय डील विथ एव्हरी डे. जेव्हा आपल्याला आपल्या पर्यंत एखादी बातमी पोहोचते न्यूज चॅनलवर की मुठभेड़ में 1 जवान शहीद 2 आतंकी मारे गए त्या एका लाईनच्या मागे एक मोठं युद्ध घडलेलं असतं. आणि ॲज अ डॉक्टर ॲज आर्मी डॉक्टर मी जवानांच्या ठीक मागे असणं खूप गरजेचं असतं. ऑल्दो आर्मी मेडिकल कोर इज अ सपोर्टिंग आर्म पण इट इज वन ऑफ द आर्म्स विच ॲक्च्युली स्टँड्स राईट बिहाइंड द लाईन ऑफ फायर. आणि तिथे मेडिकल ऑफिसर लेडी ऑर अ जेंटलमन हे बघितलं जात नाही. तर जवानाचं आयुष्य तो ज्याच्या हातात सुपूर्त करू शकतो आणि छातीवर गोळी झेलू शकतो त्या व्यक्तीकडे ती धुरा दिली जाते. त्यामुळे असे अनेक अनुभव आले की जिकडे लाईन ऑफ फायर म्हणजे देर इज अ ओपन फायर आणि आय एम राईट बिहाइंड दॅट लाईन ऑफ फायर वेटिंग आणि क्रॉसिंग माय फिंगर्स दॅट देर इज नो कॅज्युअलिटी.
whereas the fighting arm is hoping that there is something, we can lose lives but we need that particular, म्हणजे तो जो कोणी जे ज्या म्हणजे कोणत्या आता आयुष्य पणाला operation- लावायची वेळ आली तरी चालेल, पण मिशन आम्हाला- फत्ते झालं आम्हाला पाहिजे. ते मिळालं पाहिजे. जी काही इंटेलिजन्स जे काही मिळालं आहे दॅट वी हॅव टू गेट थ्रू. ते ऑपरेशन सक्सेस झालं पाहिजे, जीवाची पर्वा नाही. तर अशा वेळेस म्हणजे एक मी सांगू शकते, मी सुरणकोट नावाच्या ठिकाणी होते आणि ते राष्ट्रीय रायफलचं युनिट होतं. इन्सिडेंटली माझ्या लग्नाच्या आधी 2 आठवड्याची ही गोष्ट आहे. आय वॉज व्हेरी, म्हणजे कसं असतं, बरेचदा लेडी ऑफिसर्स डू नॉट गेट टू बी अ पार्ट ऑफ अ व्हेरी लॉंग ऑपरेशन. जसं पूर्वीच्या काळी म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळापासून आपण ऐकलेल्या गोष्टी की तळ ठोकणं, तर तो एकदा त्या एका पर्टिक्युलर एरियाला कॉर्डन केलं जातं जिथे आपल्याला इंटेलिजन्स मिळालेले असतं आणि त्यातून जे काही प्रवृत्ती आहेत त्यांना अक्षरशः विंचरून काढलं जातं आणि तो तळ किती काळ ठोकलेला राहील ते सांगता येत नाही. म्हणून बरेचदा लेडी ऑफिसर्सना त्याचं पार्ट केलं जात नाही फॉर ऑब्वियस रिझन्स. लकीली माय कमांडिंग ऑफिसर जे होते त्यांनी मला विचारलं की तुला दिस ऑपरेशन इज बिंग लॉन्च्ड, यू आर आवर मेडिकल ऑफिसर आणि यू आर केपेबल, डू यू वॉन्ट टू बी, तुला ह्या ऑपरेशनचा पार्ट व्हायचं आहे का, तुझं लग्न आहे 2 आठवड्यांनी, तू विचार कर. कारण अशा ऑपरेशन्स, व्हेरी रिस्की ऑपरेशन्स, काही होऊ शकतं. म्हणजे जीव जाऊ शकतो एखादं, इट इज एक्स्ट्रीम, जीव जाणं हे एक्स्ट्रीम आहे. पण साधी गोष्ट जसं जेव्हा बुलेट फायर होते तेव्हा स्प्लिंटर इंजुरीज होतात आणि त्या स्प्लिंटर इंजुरीजचं काही डिस्टन्स नसतो. तर मुलींकरता त्यांचं सौंदर्य किंवा अशा प्रकारचं हे खूप महत्वाचं असतं. तुझं 2 आठवड्यात जे लग्न आहे, जर छोटीशी इंजुरी झाली किंवा काहीही झालं तर हँडल करू शकू का, तर अशा प्रकारे ते ऑपरेशन होतं. बट ऑफकोर्स बिईंग अ पार्ट ऑफ एन ऑपरेशन इज, म्हणजे हे गौरवशाली मानलं जातं आणि कोणताही ऑफिसर, आर्मी ऑफिसर कधीही मागे हटणार नाही. तसंच मी सुद्धा ती संधी सोडली नाही आणि त्या ऑपरेशनचा पार्ट मी झाले आणि लकीली तिथे काही कॅज्युअलिटी झाली नाही. पण जेव्हा गोळी कानाच्या बाजूने जाते आणि तो सुंग करून जो आवाज होतो, जर तुम्ही मला विचारलं की तुला भीती वाटली नाही, तर जर मी म्हणाले मला भीती वाटली नाही तर मी खोटं म्हणेन, खोटं बोलत असेन. कोणालाही तो हादरवून टाकणारा असा एक्सपिरियन्स असतो आणि तो मला असं वाटतं की सिव्हिल डॉक्टर्सच्या लाईफमध्ये कधीही येऊ शकत नाही. खरं. ॲज अन आर्मी ऑफिसर अँड अन आर्मी डॉक्टर ओनली, फक्त मी तो एक्सपिरियन्स तिथे घेऊ शकले आणि असेच अनेक एक्सपिरियन्सेस तिथे, म्हणजे जसे माइन इंजरीज, माइन कॅज्युअलिटीज असतात, लँडमाइन्स असतात आणि तिथे आपले जवान जेव्हा अँबुश करता जातात किंवा पेट्रोलिंग करता जातात, त्या लँडमाइन्सना आपण वाचवून त्यातून आपण मार्ग काढायचा असतो. त्या इंजुरीज जेव्हा आपण त्या जवानांना तिथे मी वाचवलं, म्हणजे जीवन मरणाचा त्यांचा तो प्रश्न असतो. आर्मीमध्ये म्हणतात की लाईफ, लिंब आणि आयसाईट इन दॅट ऑर्डर आम्ही म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न करतो. सर्वात आधी आयुष्य, त्यानंतर लिंब, बोथ हात आणि पाय, आणि आयसाईट, हे 3 महत्वाच्या गोष्टी आम्ही वाचवतो. आणि अशा प्रकारच्या कॅज्युअलिटीज ज्या मी हँडल केल्या आणि त्यातून जेव्हा मी त्या जवानाचं आयुष्य वाचवलं, एक वाचवलेलं आयुष्य एका डॉक्टरच्या आयुष्याला पूर्ण आयुष्यभर त्याला समाधान देण्याकरता पुरेसं असतं. तर असं म्हणजे आर्मी हॅज गिव्हन दोज एक्सपिरियन्सेस विच आय कुड हॅव, म्हणजे मी अदरवाईज ॲज अ डॉक्टर मी कधीही मिळवू शकले नसते. ते त्या अंगावर काटा येतो आता तुम्ही जे हे अनुभव सांगताय. आम्हाला कदाचित कधीच हे बघायला मिळणार नाही, पण तुमच्याकडूनच ऐकायला मिळते, हेच खूप मोठं भाग्य आहे. खूपच विलक्षण आहे हे सगळं आणि सगळ्यांचेच अनुभव खूपच विलक्षण आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया आपण. ब्रेक नंतर अशाच अनुभवांच्या कहाण्या, ही गाथा आपल्याला अशीच पुढे सुरू ठेवायची. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं या खास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. युद्धस्य कथा रम्या, युद्धाच्या कहाण्या ऐकायला खूप रम्य वाटतात आणि ते ऐकताना कशा काटा येईल अंगावरती, अशाच काही कहाण्या आपण आता ऐकतोय. सुप्रिया पाटील, कॅप्टन सुप्रिया पाटील आहेत आपल्यासोबत. सुप्रिया, फॉरवर्ड एरियामध्ये काय किंवा तुमच्या संपूर्ण टेन्युअरमध्ये या शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या असे काही अनुभव आलेत लाईफ अँड डेथ सिच्युएशन की जे आयुष्यभर विसरता येणार नाहीत?
हो माझं एक इन्सिडेंट आहे वन स्पेसिफिक टू लाईफ अँड डेथ ॲक्च्युली. मी नागालँडवरून कॉन्वॉय घेऊन चालले होते. आय वॉज द कॉन्वॉय कमांडर. जवळजवळ 50-60 गाड्या ट्रक्स होते माझ्याकडे आणि आय मस्ट बी लेस दॅन अ इयर इन सर्व्हिस. आणि मध्येच जेव्हा आम्ही नागालँडवरून मणिपूर क्रॉस करत होतो तेव्हा अचानक खूप असे नागालँडचे लोक असे तलवार किंवा काठी घेऊन असे फिरत होते. आय मीन पळत होते खूप जोरात. मग मी असंच माझ्या ड्रायव्हरला विचारले की असे का पळताय ते. मग त्यांनी म्हटलं असं कोणतरी लोकल रॉबरी वगैरे काहीतरी झालं असेल. मग माझ्या मोटोरोलावरती मला एक मेसेज आला समोरच्या गाड्याच्या ह्याच्यामधून की मॅडम तुम्हाला पुढे या. आम्हाला ॲक्च्युली साब म्हणतात पण मॅडम तुम्ही पुढे या आणि वेपन घेऊन या येताना. म्हटलं अरे काय घडलं एवढं का वेपन वगैरे म्हणतात काय झालं काय. एकतर असू शकतं की कोणीतरी अटॅक केलंय पण अटॅकचं काही असं आवाज वगैरे काहीच नव्हतं. सेकंडली ॲक्सिडेंट झाला कारण गाड्या होत्या म्हणून. पण वेपन घेऊन यायला असं सांगितलं म्हणून मी माझं वेपन घेऊन आणि मॅगझिन घेऊन गेले. अटॅच केलं पण रेडी नव्हतं करून आणि मोटोरोला घेऊन गेले. मग समोर असं चालत गेले आणि बरेच जण माझ्या मागे मागे आले जे लोकल तिथले नागालँडचे लोक होते ते. आणि एकदम सगळे पोस्टच्या इथं माझ्या गाड्या बंद जाऊन दिल्याने कम्प्लिटली बॅरिकेड केले आणि समोर असे 40-60 जण माझ्या समोर आले एकदम. सगळ्यांच्या हातात असे चाकू काठी तलवार सगळं एकदम माझ्या समोर असे आले. मग मला काय कळलंच नाही काय झालं. मग मी त्यांना विचारलं झालंय काय ते तरी आधी सांगा ना काय झालंय. मग त्यांनी म्हटलं तुमच्या आर्मीच्या एका माणसाने आमच्या सिव्हिलियनला असं धक्का देऊन ऍक्सिडेंट केला आणि तो मेला आणि आम्ही तुमच्या गाड्या डिस्ट्रॉय करणार. मग मी म्हटलं अरे पण ह्याचं काय प्रूफ आहे. ऍक्सिडेंट झाला असेल तर मी शेवट होते मला दिसलं तर पाहिजे ना की झालंय ऍक्सिडेंट. आणि आर्मीचे असे रूल्स आहेत की कुणालाही आपल्या गाड्यांना हात लावून द्यायचे नाहीत आणि जर सिव्हिलियन असले ते आधी त्यांच्या पोलिसांना बोलून एन्क्वायरी करा म्हणून. आणि हे 60 जण माझ्यासमोर असे होते की कंट्रोल करण्यासाठी मी लिटरली एक फोन कॉल केला माझ्या सिनियर ऑफिसरला आणि सरांना म्हटलं काय करू. पहिली ऑर्डर होती की बिलकुल गोळी चालवायची नाही काही झालं तरी. म्हटलं ठीक आहे सर समोर 60 जण आहेत तलवारी वगैरे घेऊन आहेत मी अशीच उभी राहते आणि आय वॉन्ट फायर आय सेड ठीक आहे म्हटलं. मग फायनली म्हटले ओके. पण तरी मी वेपन तयार ठेवला आणि असंच एक आय जस्ट रेज इट इन दी एअर जस्ट टू त्यांना थोडं मागे घालवण्यासाठी. मग माझे जे प्रोटेक्शन टीम होती त्यांना बोलवून घेतलं आणि माझ्याबरोबर 2 बसेस होते ज्याच्यामध्ये फॅमिलीज होते लेडीज अँड चिल्ड्रन. माझं कन्सर्न त्यांचा होता कारण त्यांच्याकडे वेपन्स वगैरे काय नाही बाकीचे आम्ही मॅनेज करू शकतो. मग हे एकदम मी वेपन वर करताना थोडे मागे सरकले आणि त्याच्यानंतर मी बोलवलं पोलिसांना आणि मी तिथे सकाळी 10 वाजता होते. सिच्युएशन इतकं खराब झालं की त्यातले लोकल लिटरली असे आले एक असे दारू पिऊन पण होते अनफॉर्च्युनेटली. आणि त्यांनी म्हटलं हे तुमचं जे काही गाड्या आहेत ना मी जाळून टाकणार असं करणार. पण त्यावेळेस असं आपल्याला ना त्यांच्यासारखं वागणं चालणार नाही. एक तर सीज फायर लोकेशन आहे काउंटर इन्सर्जन्सी एरिया. यू कॅनॉट टेक ॲक्शन विदाउट प्रायर ऑर्डर्स. आणि पहिली ऑर्डर मला मिळाली की डोंट फायर. म्हटलं ठीक आहे डोंट फायर तर मग ॲटलिस्ट लेट्स टॉक इट आउट. मग एक बॅकअप पाठवलं गेलं एक सिनियर ऑफिसर आले आणि मी तेव्हा जस्ट 8 or 9 months डबल स्टार होल्डर एकदम एकटी ओनली लेडी ऑफिसर एवढे सगळे लोक. माझे जे ऑर्डर्स होते इट वॉज गोइंग टू बी अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. नाही तर हे सगळ्यांना त्रास झाला असता गाड्या जाळल्या असते बसेस गेल्या असत्या फॅमिलीजला प्रॉब्लेम आला असता. पण फॉर्च्युनेटली कन्सेन्सस असं झालं की त्यांना असं कळलं की माझ्या कॉन्वॉयमधली एकही गाडी त्यांचं नुकसान नाही केलेलं. आणि रात्री 10 पर्यंत लिटरली मी तिथं एक जस्ट स्टँडिंग देअर की असं काही होऊ नये की मला झालं तरी काही प्रॉब्लेम नाही पण बाकीच्यांना काय होऊ नये. आणि लिटरली माझ्या बरोबरची जे प्रोटेक्शन पार्टी होती किंवा जे माझे ड्रायव्हर्स होते त्यांनी इतकं मस्त रिस्पेक्ट मिळते त्यांच्यामुळे. असं होतं की वेन यू आर देअर ऑन द ग्राउंड फेसिंग द सिच्युएशन इन द फ्रंट तुमच्या बरोबरचे पण तुमच्या बरोबर मागे असतात. नथिंग विल हॅपन टू यू.
लीडिंग बाय द एक्झाम्पल अशा अनेक सिच्युएशन्स आलेल्या असतील. आता आपल्यासोबत या चर्चेमध्ये आणखीन एक मोठं नाव जोडलं गेलेलं आहे. लष्करामध्ये सर्वोच्च रँक मिळवलेली एकमेव महिला ही म्हणजेच लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर आपल्यासोबत आता चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. डॉक्टर कानिटकर, खूप खूप स्वागत आपलं. आणि हे आमचं भाग्य आहे की या शो मध्ये आज तुम्ही आला आहात, आमच्याशी आज तुम्ही गप्पा मारणार आहात. नमस्कार. सगळ्या भरपूर मैत्रिणी दिसतायत मला आणि खूप छान वाटतं अगदी आज तुमच्या बरोबर इथे बसलीये. दिल्लीत असून सुद्धा हे टेक्नॉलॉजीची ऍडव्हान्टेज आपण घेतोय. तुम्हाला एक सांगायला आवडेल की तुमच्या एक शिष्या सुद्धा आमच्या स्टुडिओमध्ये इथे आमच्या सोबत आहेत आणि त्यांनाही खूप अच्छा. आनंद झालाय. आपल्या सोबत मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे आहेत ज्यांनी तुमच्या अंडर ट्रेनिंग घेतलेली आहे. हो हो. हाय आश्लेषा. मॅडम, गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग. कितकं छान वाटलं. तू पण आहेस. व्हेरी गुड. एक पहिला प्रश्न सगळ्यांना पडतो, म्हणजे तुम्ही इतकी वर्ष तुमची सर्व्हिस झालेली आहे, म्हणजे याचा अर्थ लष्करामध्ये जी काही एक पहिली तुकडी जी महिलांची आलेली असेल तर त्या काळामधल्या तुम्ही एक लष्करी अधिकारी, तुम्ही ज्या वेळेला भरती झालात, आत्ताची स्त्रियांसाठी लष्करात असलेली परिस्थिती आणि तुम्ही ज्या वेळेला अधिकारी झालात त्यावेळेची परिस्थिती, काय फरक जाणवतो? काही अनुभव त्यावेळेचे सांगता येतील असे? हो. मला वाटतं असं खूप फरक आलेला आहे. कारण त्यावेळेला फर्स्टली फक्त डॉक्टर्स होत्या किंवा नर्सेस होत्या आणि माझी बॅच पहिली होती जी थोडी फील्ड वगैरे मध्ये पोस्टिंगला गेली, लडाखमध्ये पोस्टिंग गेली, पण त्याच्या आधी फक्त हॉस्पिटल्समध्ये एवढाच रोल होता. त्यामुळे बायका पुष्कळ वर्कप्लेसमध्ये असणं हे कमीच होतं आणि त्यामुळे सगळे रूल्स वगैरे सुद्धा फिजिकल फिटनेस स्टँडर्ड काहीही बायकांच्या वेगळ्या नव्हत्या. त्यामुळे आम्हाला सेम जेंट्सच्या स्टँडर्ड्सवर कमिट करावं लागायचं, कॉम्पीट करावं लागायचं. आणि मग म्हणायचे अरे ठीक आहे, मुलींना नाही जमलं तर जाऊ दे, असं म्हणजे आम्हाला अक्षरशः भांडावं लागेल. नाही, आम्हाला सगळं जमतंय. पण त्या काळापेक्षा आतापर्यंत खूप फरक आलेला आहे. आता मुलींना म्हणजे बाकी इतर सगळ्या आर्मीमध्ये तर पुष्कळ ओपनिंग्स आलेले आहेत. त्यांना परमनंट कमिशन देत आहेत, त्यांना पुढच्या कमांड पोझिशन्स देत आहेत. आसाम रायफल्समध्ये तर मुली अगदी बॉर्डरवर म्हणजे ड्युटी द्यायला लागलेल्या आहेत. आमच्या मेडिकल ह्याच्यात सुद्धा मुली सगळ्या फील्ड हॉस्पिटल्समध्ये आहेत, पुढच्या ह्याच्यावर रूट मार्चवर जात आहेत. म्हणजे की आम्हालाही सगळं करता येतंय, कानिटकर मॅडम, करता येतंय. खरंच म्हणजे आता जसं नम्रताने सांगितलं तसं की तुम्ही आज या कार्यक्रमात आल्या आणि आम्हाला सगळ्यांना, मराठी लोकांना तुमचा खूप अभिमान वाटतो सर्वोच्च स्थानावर गेलेल्या महिला मराठी अधिकारी म्हणून. पण आम्हाला जाणून घ्यायचंय की ही या सगळ्याची सुरुवात कुठे झाली, तुमचं बालपण कुठे गेलं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही मिलिटरीत कशा पोहोचल्या? मिलिटरीत म्हणजे बहुतेक असा एक योग होता तो, कारण आमच्या घरात कोणीही नव्हतं मिलिटरीमध्ये आणि अभ्यासात हुशार, डॉक्टर म्हणजे मेडिकलला जायचं, बीजे मेडिकलमध्ये पुण्यात शिकायला होते, बीजेत जायचं, म्हणजे असं सगळं सरळ ठरलेलं होतं. आणि मला तेव्हा अशा पण बेसिकली अशी शिस्त किंवा स्मार्टनेस असं मला ते, किंवा एनडीएची मुलं अशी फर्ग्युसन रोडवर फिरायची तेव्हा असं वाटायचं की ह्यांच्यात काहीतरी वेगळं आहे, म्हणजे हे फार स्मार्ट पोरं आहे. आणि मग माझी एक मैत्रीण होती एअरफोर्स मध्ये, तर ती मला म्हणली, सुचित्रा पुरोहित म्हणून, तिचे वडील एअरफोर्स मध्ये होती, म्हणली तू एफएमसीत का नाही येत मग? तर मी म्हटलं मी एफएमसीचं नाव पण ऐकलेलं नाहीये. आणि ती मला बघायला घेऊन गेली होती आणि त्याच्यानंतर तिथे जे माझ्या मनात एकदम भरलं आणि आवडलं आणि मी तिथे ऍडमिशन घेतली आई वडिलांना न सांगता. पण आणि त्याच्यानंतर 4 वर्षानंतर मला युनिफॉर्म घालायचा भयंकर असा एक हौस होती किंवा जिद्द होती. तर त्यामुळे जेव्हा मी ती तेव्हा मला आठवतं अजूनही, माझी आई म्हणली अगं तू हट्टानी जातीयेस खरं, पण माझी काकू सुद्धा मला विचारते अगं तुझी मुलगी हुशार होती ना, मग मिलिटरीत का पाठवली, तिला कुठेच नोकरी नाही मिळाली का? असं म्हणजे त्या ह्याच्यातनं आता किती फरक पडलेला आहे.
आणि महाराष्ट्रातल्या मुली पुढे येत आहेत, खूप चांगलं करतायत असं बघून तर मला खूपच जास्त आनंद होतो की आपल्याला आपल्या म्हणजे सुख छोटंसं घरटं आपलं आपलं राष्ट्र, आपलं पुणं, आपली पेठ, ह्याच्यातनं आपण बाहेर पडतोय आणि सिद्ध करतोय की आपण सगळ्या जगाला ओलांडू शकतो आणि काहीही करू शकतो, ह्याचा आनंद जास्त असतो. एक डॉक्टर असणं आणि ते सुद्धा सैन्य दलासारख्या एका मोठ्या संस्थेमध्ये मोठ्या परिवारासाठीचा डॉक्टर असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आत्ताच आम्ही मेजर आश्लेषा तावडे यांचे अनुभव ऐकत होतो. खूप अमेझिंग अनुभव आहेत आणि तिथे असलेला प्रत्येक जवान हा छातीवरती म्हणजे बिनधास्तपणे गोळी झेलतो, कारण त्याला माहिती असतं की या लाईनच्या पाठीमागे एक डॉक्टर आहे जो नक्की ती गोळी माझ्या छातीतून काढून माझा जीव वाचवणार आहे. हा जो एक विश्वास निर्माण झालेला असतो. असे फील्डमधले काही एक्सपिरियन्स तुम्ही सांगू शकाल की जीवन मरणाच्या अशा काही सिच्युएशन्सना आपण सामोरे गेलेलो आहोत, न विसरता येणारे काही अनुभव? नाही तसे म्हणजे अगदी बॉर्डरवर आमच्या वेळेला मुलींना अगदी बॉर्डरवर पाठवत नव्हते, पण मी नंतर ऍडमिनिस्ट्रेटर, आधी सुरुवातीला मी जोधपूरच्या राजस्थानच्या तिथे बॉर्डरवर होते आणि तेव्हा मी आज ते एअरफोर्स मध्ये ती काय गुंजन तिचा पिक्चर बघत होते आणि मला हसू आलं, कारण मी पहिल्यांदा तिथे जेव्हा गेले होते आणि तेव्हा आम्ही पण म्हणजे आधी तिथे आम्ही पॅन्ट शर्ट घालत होतो, मग युनिफॉर्म आमची साडी झाली आणि आता ऑप्शन ठेवलाय मुलींना, म्हणजे पॅन्ट्सही घालू शकतात, साडीही घालू शकतात. पण तेव्हा मी ती खाकी पॅन्ट मध्ये गेले होते तेव्हा मला आठवतं तिथल्या डिव्हिजनचे जे जनरल ऑफिसर कमांडिंग होते ते मला त्यांचा निरोप आला की मला भेटायचं, एक मुलगी इथे आली आहे, आपण हिचं काय करायचं, युद्ध झाला तर हिला कुठे आपण ठेवणार. तर मलाही आठवतं मी जाऊन म्हणले होते की मी मागे नाही राहणार, जर माझं युनिट पुढे गेलं ना तर मी तिथे पुढे जाणार आहे. आणि मला म्हणले की नाही पण तू जोधपूर शहरात राहा, तिथे फील्डमध्ये ते असे भाषा म्हणजे टेम्पररी अकॉमोडेशन, टेंटेज असं होतं. म्हणले आपण मुलींना तिथे नाही राहू. म्हटलं माझी जर इथे पोस्टिंग झालेली आहे आणि ह्या जवानांबरोबर मी काम करायचंय तर मी वेगळं राहणं मला पटत नाही, मला जिथे ते राहतात त्यांच्याबरोबर मला सगळं करायचंय आणि प्रत्येक गोष्टीसाठी असं म्हणजे एक थोडासा हट्ट करून करावा लागायचं. तर त्याच्यापासून खूप फरक, पण जास्त मला एक्सपिरियन्स मिळाला पुन्हा मग मी स्पेशलिस्ट आणि जास्त अकॅडमिक्सकडे होते, AFMC शिकवायला होते, नेफ्रॉलॉजी सेटअप केलं आणि मग ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर मी नॉर्दर्न कमांडमध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तर खूप हे अमेझिंग एक्सपिरियन्स आहेत. आपल्यासोबत स्क्वॉड्रन लीडर मयुरी येवलेकर सुद्धा पुन्हा एकदा सहभागी झालेले आहेत. मयुरी, असा कधी एक्सपिरियन्स आला या संपूर्ण टेन्युअरमध्ये की असं वाटलं की म्हणजे तुम्ही मिसाईलचा एक एक्सपिरियन्स सांगितलाच होता, मात्र असे काही क्षण, कारण मिसाईल ही एक अशी गोष्ट आहे की आमच्या दृष्टीने मिसाईल हे सगळ्यात डेडलीएस्ट थिंग असते आणि त्या गोष्टी तुम्ही हँडल करत असता, तर असं कधी वाटलं, कधी बर्डन यायचं की आपण मिसाईल्स हँडल करणारे आहोत, कधी टेन्शन यायचं या सगळ्याचं? नाही म्हटलं तर टेन्शन अजिबातच नव्हतं याचं, पण याचा गर्व होता की हा जो एक्सपिरियन्स आहे हा पूर्ण आपल्या भारताच्या इतक्या मोठ्या पॉप्युलेशन मध्ये इतक्या कमी लोकांना येतो, हार्डली 1 to 2% पीपल, अँड आय एम वन ऑफ देम. तो त्याचं जे आहे त्याचा जास्तीत आय एम टुवर्ड्स मोर ऑफ ऍडव्हेंचर साइड, तर मला याच्याबद्दल नेहमीच अभिमान राहिलेला आहे. पण त्याचा असं कधी टेन्शन नव्हतं कधीच समहाऊ. बट आय रिमेंबर वन थिंग, आम्ही अगेन सगळ्यांकडे कॉन्व्हॉइसचे फार एक्सपिरियन्स आहे आणि चांगलं वाटलं सगळ्यांचा एक्सपिरियन्स ऐकून. तर माझ्याकडे पण एक छोटासा कॉन्व्हॉयचा एक्सपिरियन्स आहे. मी मुंबईवरून गुजरातच्या बॉर्डरवर, एकदम एंड ऑफ बॉर्डर की ज्याच्या जवळ आपण म्हणता येईल की भुज हे दूर आहे आणि कराची हे जवळ आहे, अशा एरियाच्या ठिकाणी जायचं होतं. आणि त्यावेळेला मिसाईल्स घेऊन जायचे होते, अम्युनिशन्स होते सोबत. मॉर्निंग सकाळी 5 वाजता आम्ही सगळेजण निघालो. आय वॉज द कॉन्वॉय कमांडर. आणि त्यावेळेला समोरचा जेव्हा एक ट्रक सुरू होता, एक समोर ट्रक चाललेला होता आणि तो पूर्ण झिगझॅग मुवमेंट्सनी मूव्ह होत होता. आणि त्यावेळेला आम्हाला कल्पना नव्हती की एक्झॅक्टली हा कुठला, तो आमच्या मधला नव्हता, तो नॉर्मल सिव्हिल ट्रक होता आणि माझी पायलट व्हेकल होती. माझा रोल होता की मला सगळ्या ज्या व्हेकल्स आहेत स्टार्ट टू एंड प्रत्येकांकडे मला लक्ष द्यायचं होतं.
आणि मी समोर जाऊन बघितलं तेव्हा तो इतका झिगझॅग मोशन मध्ये होता की जर त्याच्या इमिजिएट मागे जी आमची अम्युनिशनची व्हेकल होती, इट कुड हॅव बीन ऑन द अदर वे साइड. आणि जेव्हा मग आम्ही आमचा ट्रक समोर जायचा होता तेव्हा मी माझ्या MTD ला, म्हणजे मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर म्हणतात त्याला, तर त्याला मी म्हटलं की साहब इसको हमें आगे देखना पड़ेगा, ये क्या सिचुएशन है. तर त्यांनी सांगितलं की मॅम ये डेफिनेटली दारू पी के. मतलब पर अगर ये सिचुएशन ऐसे चलाते रहा और हमारी व्हीकल जो पीछे है एम्यूनेशन की, इफ समथिंग हैपन्स, समथिंग गोज रॉन्ग, इट कॅन बी ऑफ अ व्हेरी बॅड सिच्युएशन. तर त्यावेळेला म्हटलं की आपल्याला समोर जायला पाहिजे आणि मी माझी व्हेकल जी आहे ती त्या ट्रकच्या मुवमेंटच्या सोबत मूव्ह करायचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेला आम्ही बघितलं तर तो जो ट्रक ड्रायव्हर होता सकाळी 5 वाजताच्या दरम्यान, त्याचे हात दोन्हीही स्टिअरिंगवर कम्प्लिटली डाऊन होते आणि तो झोपलेला होता. आणि त्या सिच्युएशन मध्ये तो ट्रक आडवा झाला असता, आमच्या गाडीला ठोका असता आणि ही सिच्युएशन खूप वेगळ्या गोष्टीमध्ये त्याचं वळण गेलं असतं. आणि तो अनुभव एक होता असा थरारक की ज्यावेळेला आपल्याला अम्युनिशन्स पण हँडल करायचे आहे आणि सिच्युएशन रस्त्यावरची पण बघायची आहे, तो थोडासा एक डिफरंट एक्सपिरियन्स होता, विच वॉज अ थ्रिलिंग वन. पण असं टेन्शन असं म्हणून त्याबाबत नव्हतं. बापरे, ह्या खरं तर आमच्याही अंगावरती इथे काटा येतो की सिच्युएशन्स तुम्ही या सगळ्या मुली कशा हँडल करत असणार, आणि इथे आम्हाला बारीक सारीक गोष्टींचं टेन्शन येत असतं. आपल्यासोबत कानिटकर मॅडम यांचा संपर्क पुन्हा एकदा प्रस्थापित झाला, आपण त्यांचेही अनुभव ऐकूया. कानिटकर मॅडम, यामध्ये आणखीन एक म्हणजे आर्मी, आता जसं आता आश्लेषा मॅडम सुद्धा सांगत होत्या की आर्मी फक्त फौज म्हणजे आपल्या लष्करातल्याच माणसांच्या इलाजासाठी हे आर्मी मेडिकल कोर जे आहे ते फक्त त्यांच्याचसाठी काम करतं असं नाही, तर जिथे जिथे तुमची पोस्टिंग असते तिथली जी सिव्हिलियन्स आहेत त्यांच्यावरती सुद्धा तुम्ही उपचार करत असता, त्यांच्याशी एक वेगळा कनेक्ट तुमचा असतो. खास करून काही ऑपरेशन सद्भावना सारखे आपले ऑपरेशन्स आहेत ज्या योगे आपण मदत करत असतो या लोकांना, विशेषतः जम्मू काश्मीर आणि जो फॉरवर्ड एरियामधले लोक आहेत. तर असा काही एक्सपिरियन्स आहे का की लष्कर आणि सिव्हिलियन्स यांच्यामधलं नातं दृढ करणारे असे काही अनुभव सांगू शकाल? हो, ह्याच्यात तर पुष्कळ. इनफॅक्ट मी जेव्हा MG मेड नॉर्दर्न कमांड मध्ये होते तेव्हा अक्षरशः तिथे एक तर सद्भावनाचे ऑपरेशन्स होते, जे सगळे अगदी खेड्यातनं सुद्धा लष्कर जे आहे या मुलांसाठी शाळा चालवतात, बायकांसाठी वोकेशनल ट्रेनिंग किंवा स्किलिंग सेंटर्स चालवतात, जिथे दुसरी लोक कोणीही नसतात तिथे हे आमच्या मिलिटरीच्या तर्फे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. मेडिकल कॅम्प सुद्धा अगदी रिलिजियसली दर महिन्याला प्रत्येक एरियामध्ये. आणि मी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इन्चार्ज होते जम्मू काश्मीर आणि लडाख, ज्या वेळेला हे ॲब्रोगेशन 1 वर्षापूर्वी झालं तेव्हाच होते. आणि त्यामुळे त्यावेळेला खूपच म्हणजे इव्हन लोकांना फोन लावून द्यायला, कारण सगळे नेटवर्क बंद झालेलं होतं. तर ह्याच्यात सगळे जे हे लष्कराची मदत व्हायची. आणि तिथे कसं इतकं बरं वाटायचं की लोकल लोक सुद्धा म्हणायची किंवा तिथलं जम्मू आणि काश्मीरचे जे पोलीस असायचे ते सुद्धा म्हणायचे की म्हणजे आम्हाला काही झालं तरी 92 BH ला काही करून आम्ही पोचलो तर आम्ही जगू. 92 BH आमचं श्रीनगरचं हॉस्पिटल आहे. तर तिथे म्हणजे प्रत्येक सिव्हिलियन, पोलीस आणि मिलिटरी ह्या सगळ्यांना इतका कॉन्फिडन्स होता की आम्ही काही करून एकदा तिथे कसंही पोचू. आणि इतकं सुरेख सगळं सुरळीत होतं. आणि आमचं दिवस रात्र माझं मेडिकल ब्रांच काम करायचं. कुठेही कोणालाही गोळी लागली, काही इव्हन ऍक्सिडेंट, रोड ऍक्सिडेंट व्हायचे, तिथे लँडस्लाइड व्हायचे ज्या बनिहाल पासच्या तिथे. त्यामुळे तिथे सुद्धा जे शूटिंग स्टोन्स ह्याच्यामुळे, किंवा अमरनाथ यात्रामध्ये, अमरनाथ यात्राच्या वेळेला आम्ही अगदी ठिकठिकाणी तिथे सगळे आम्ही कॅम्प लावायचो. मी स्वतः गेले, चालत वरपर्यंत जाऊन आले बघायला की कसं चाललंय. आणि तिथे काही स्टेटनी पण लावले होते, पण लोकांचाही विश्वास इतका चांगला होता लष्करींच्या डॉक्टर किंवा आमच्या कॅम्पवर की सगळेजण तिथे येऊन अगदी म्हणजे ट्रीटमेंट घ्यायचे. आणि आता बघा ना, कोविडच्या ह्याच्यात सुद्धा इतके हॉस्पिटल्समध्ये आम्ही सुरुवात म्हणजे दारं उघडून टाकलेली आहेत की सगळ्या जिथे जिथे ज्या स्टेट गव्हर्नमेंट्सना गरज आहे तिथे हे केलेलं आहे. इथे दिल्लीत तर अक्षरशः ती रिस्पॉन्सिबिलिटी मलाच दिली होती. 10 दिवसात DRDOने आणि आम्ही 1000 बेडेड हॉस्पिटल उभं केलं.
आणि तिथे 250 व्हेंटिलेटर बेड्स आणि इंटेन्सिव्ह केअर युनिट सेटअप केलं. तर ते सगळं सिव्हिलियन्ससाठी होतं. त्यामुळे अशा गोष्टी ह्या ज्या करायला मिळतात त्याच्यात मला असा फार गर्व वाटतो. आणि मी सगळ्यांना सांगते की वर्दी आपण घालून आपल्याला खूपच म्हणजे ॲडव्हान्टेज आहे. कारण आपण डॉक्टर तर आहोत, एक सोल्जर पण आहोत आणि एक टीचर. कारण शिकवताना वगैरे समाजात आपण जर पाहिलं तर ह्या 3 व्यक्तींना खूप लोक मानतात किंवा खूप रिस्पेक्ट देतात, नाही का. तर आपल्याला ह्या 3 in 1 बनता येतं. ह्याचं हे सौभाग्य मला वाटतं मुलींना जे मिळतं किंवा मुलांनाही सुद्धा, पण मुलींना खासकर मी म्हणते, कारण या प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये रिस्पेक्ट बरोबर आणि जेंडर इक्वालिटीनी काम करायला मिळतं. म्हणजे रिस्पेक्ट असतो आणि आपल्या म्हणजे केपेबिलिटीवर जे मी म्हणते की कॉम्पिटन्स असेल तर मग तुमच्याकडे लोक बाई म्हणून बघत नाही. जसं मी डीन होते FMC ला, त्याच्यानंतर उधमपूरची पोस्टिंग मला म्हणजे तिथनं हलायचं तर म्हटलं मला जरा फील्डमध्ये आणि तिथे एक्सपिरियन्स किंवा माझं एक्सपर्टीज तिथे न्यायला मला आवडेल. तर कोणीही असा विचार केला नाही की अरे ते बाईला आपण तिथे कसं पाहतो. मला लगेच 15 दिवसात म्हणजे नक्की जायचंय म्हटलं, हो जाईन. आणि त्यावेळेला इतक्या गोष्टी घडल्या. आमच्या आर्मी कमांडरचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं आणि आम्ही विदिन आवर्स सगळं ते इव्हॅक्युएशन, हॉस्पिटलला आणणं. त्याच दिवशी एक माइंड ब्लास्ट झाला होता, त्याच दिवशी एक दुसरं ग्रेनेड बस्ट मध्ये एकाचा हात गेला होता आणि सगळ्या कॅज्युअलिटीज त्याचं मॉनिटरिंग करणं. म्हणजे ही एक जी चॅलेंज मध्ये आणि ह्या गोष्टीत मला खासकर, कारण इथे सगळ्या मुली आहेत आणि बायका बहुतेक जास्त ऐकतायत, तर मला वाटतं ही आमची बायकांची स्ट्रेंथ असते की आपण 6-7 गोष्टी एकत्र करू शकतो. तर त्यामुळे सगळीकडे लक्ष एकत्र घालून जे करू शकतो आणि म्हणजे मन लावून करतो ना, ह्याचा लोकांनाही खूप त्याचा फायदा होतो आणि स्वतःलाही अजून कॉन्फिडन्स येतो की हे सगळं मी करू शकते तर सगळंच करू शकते. कानिटकर मॅडम, मध्यंतरीच्या काळात म्हणजे आपल्याला आठवत असेल तर युनायटेड नेशन्सनी भारताकडे खास मागणी केली होती एका महिला कॉन्टिंजंटसाठी. आपण जे UN पीस मिशन्सवरती पाठवतो आणि भारताने काँगो सारख्या देशामध्ये ती पाठवलेली होती. का तर इथल्या महिला अधिकारी ह्या तिथल्या महिलांशी जास्त कनेक्ट होऊ शकतील, त्यांच्या समस्या जाणू शकतील. लष्करामध्ये महिला अधिकारी, महिला कर्मचारी असणं हे लष्कराच्या फॉरवर्ड एरियामधल्या वाटा सुकर करतं असं वाटतं त्या अर्थाने. कारण आपण समाजाला वेगळं सोडून पुढे जात नाही, आपलं लष्कर समाजाला सोबत घेऊन पुढे जात असतं. हो, तेच अगदी बरोबर आहे. आणि मी म्हणजे थोडे इंग्लिश शब्द घालीन, पण मला वाटतं की स्पेशली मेडिकल ह्याच्यात खूप डिमांड असते. कारण जे केअरिंग किंवा एम्पथी किंवा हे जे सॉफ्ट ह्या ज्या क्वालिटीज एक महिलाकडे जास्त नर्चरिंग किंवा आपल्याला आधीपासनं लोकांशी संबंध ठेवणं किंवा हे आपल्याला जास्त चांगलं जमतं. तर त्यामुळे पेशंट्सकडे बघताना स्पेशली आफ्रिकेमध्ये, नंतर मस्कटमध्ये किंवा आता सुद्धा कुवेत वगैरे ह्या देशांमध्ये बायका त्यांना म्हणजे नेहमी म्हणतात की 1-2 मुलींना बायकांना जरूर नक्की पाठवा, कारण त्या पुष्कळ चांगलं केअर घेऊ शकतात आणि त्या कमांडही करू शकतात, पेशंटही बघू शकतात. म्हणजे हे जे मल्टीटास्किंग क्वालिटी आहे ती तिथे सुद्धा खूप उपयोगी पडते आणि खूप चांगलं करतायत मुली सगळीकडे. तुम्ही आता गुंजन सक्सेना चित्रपटाचा उल्लेख केलेला होता, तर त्याच्यामध्ये असे तर काही जण वाद आहेत, त्याच्यामध्ये वादग्रस्त विषय आहे तो की महिलांच्या बाबतीत डिस्क्रिमिनेशन केलं जातं. मला डिस्क्रिमिनेशन हा शब्द इथे वापरायला आवडणार नाही, मात्र एक स्त्री म्हणून कुठेतरी तो विश्वास थोडासा सुरुवातीच्या काळात डळमळीत होता का आणि आत्ता काय परिस्थिती आहे? मला वाटतं लोक मला नेहमी म्हणतात की इज इट मेल डॉमिनेटेड. मी म्हटलं मेल डॉमिनेटेड नाही आहे, पण इट इज मेल प्रिडॉमिनंट. जास्त पुरुष आणि आधीपासून जास्त पुरुष होते, तर त्यामुळे पूर्वी आणि ह्याच्यात खूप फरक असा असतो की जसं ना सिंपल की आता टॉयलेट आता म्हणजे जोपर्यंत मुली पोहोचत नाही तोपर्यंत तिथे फील्ड फॉरवर्ड एरियामध्ये लेडीज टॉयलेट बनवणारच नाहीत ना. पण जशा मुली यायला लागल्या तशा सोयी पण वाढल्या. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किंवा पूर्वी समाजही बदललेला आहे.
आणि आधी लोकांना थोडंसं हेजिटेशन वाटायचं, पण आता सगळ्या मुलींनी अगदी प्रत्येक क्षेत्रात इतक्या पुढे गेलेल्या. तर तुम्ही म्हणजे फक्त लष्कर का बघा, स्पोर्ट्समध्ये सुद्धा जास्त मेडल्स मुलीच आणवतायत नाही का. त्यामुळे मला वाटतं असं की त्यांना संधी मिळालेली नव्हती करायला किंवा घरात उंबरठा क्रॉस करून. पण आजचं भाषण ऐकलं असेल, आपले प्रधानमंत्री सुद्धा म्हणाले की म्हणजे सगळ्या ह्याच्यात मला आपल्या जर पुरुष आहेत तर बायका पाहिजेत, जर मुलं पाहिजेत तर ह्याच्यात मुली पण. एनसीसी मध्ये सुद्धा त्यांनी खास उल्लेख केला की 1/3 मला मी सांगितलंय की या सगळ्या बॉर्डर एरियामध्ये मुली पाहिजेत. आणि ह्याच्यातच एक मी छोटीशी गोष्ट सांगते, तुम्ही जे सद्भावनाच्या दृष्टीने जम्मूमध्ये हे काश्मीरमध्ये म्हणजे ऍक्च्युली जम्मू नौशेराच्या साईड अगदी बॉर्डर एरियाची विलेज होती आणि तिथे शाळा सुद्धा आमची आर्मीच चालवत होती. आणि तिथे 2-3 वर्ष ते चालू होतं आणि एक लेडी ऑफिसर तिथे गेली आणि तिने एक गंमत म्हणून, कारण आपला ड्युटी केल्याशिवाय सगळ्या म्हणजे आपला वेळ असतो ते त्याच्यात, तर तिने स्वतः ती कराटे शिकलेली होती त्यामुळे तिने मुलींना शिकवायला सुरुवात केली. मग हॉकी खेळायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर त्या गावात सगळ्या मुली, म्हणजे मी जेव्हा व्हिजिट केलं त्यांनी मला मुद्दाम भेटायला लावलं आणि प्रत्येक मुलीला लष्करात यायचं होतं आणि त्यांना एनसीसीची तुकडी सुरू करावी लागली. सगळ्या मुलींनी डिमांड केला. तर असं मला वाटतं की जर असं म्हणजे ज्या मुली करू शकतायत आणि ह्या जेव्हा पुढे जातात त्या फक्त स्वतःच नाही करत पण एक मार्गदर्शक म्हणून होतात किंवा बाकी मुलींना सुद्धा खूप प्रोत्साहन देऊ शकतात. त्यामुळे परवा मला दूरदर्शनवर विचारतो, मी म्हणे तुम्हाला पॉवर पुष्कळ असेल ना. म्हटलं मी तसं नाही विचार करत, मी म्हणते पॉवर बरोबर रिस्पॉन्सिबिलिटी पण खूप आहे की मी जर इथे पोचलेली आहे तर आता मी माझ्या कमीत कमी 100 मुलींना माझ्यापर्यंत पोचवायला पाहिजे, तर म्हटलं माझी रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण होईल. माधुरीताई, मला खरं तर हाच छोटासा प्रश्न विचारायचा होता तुम्हाला की म्हणजे तो कार्यक्रम आम्ही बघितला होता जेव्हा तुम्हाला ते पद दिलं जात होतं तेव्हा खरंच काय भावना होत्या तेव्हा, की कारण अशी ती जागा आहे जिथे खूप कमी लोक पोचलेले आहेत आणि महिला तर नाहीच नाही, त्या क्षणी काय भावना होत्या? त्या क्षणी एक होतं की म्हणजे मी साडीत मार्च करतेय आणि मला सगळं म्हणजे टीव्हीवर सगळे देश बघतोय, तर माझं मार्चिंग सगळ्यांपेक्षा स्मार्ट असलं पाहिजे म्हणजे काहीही. आणि त्यामुळे मला नंतर खूप कॉम्प्लिमेंट मिळाले, कारण आपण पहिल्यांदा काही करतो तेव्हा मला वाटतं अजून त्याच्यात आपण आपली सगळं जे म्हणतो ना दिल दिमाग पूर्ण लावून अगदी चांगलं व्हावं. आणि दुसरं मला खूप चांगलं वाटत होतं की टाळ्या वाजवायला माझ्या सासूबाई तिथे बसल्या होत्या आणि मी त्यांना मुद्दाम घेऊन गेले होते, कारण जेव्हा मुलं लहान होती आणि मला एकटीला पुष्कळ ठिकाणी नोकरी करावी लागताना एकट्याने राहावं लागत होतं, कारण आमची त्यावेळेला पोस्टिंग तितकं इझिली देत नव्हते. म्हणजे 36 वर्ष आमची लग्नाची दोघांची झाली, त्यातली 12 वर्ष आम्ही एकत्र होतो आणि 24 वर्ष मी सगळीकडे एकटी फिरत राहिले. तर त्यामुळे मला पुष्कळदा असं झालं की आता काय करू, सोडू का. तर तेव्हा कधी आई यायची, कधी सासूबाई यायच्या. तर म्हणून मी तेव्हा जेव्हा ते पदक मिळालं मी त्यांना म्हटलं मी बॅग तुमची पॅक करणार आहे. ते म्हणले आता 80च्या पुढे मी ते राष्ट्रपती भवन. म्हटलं नाही, तुम्हाला यावं लागेल, कारण माझ्या पाठीशी उभ्या होत्या तुम्ही. आणि त्या दुसऱ्या रांगेत बसून जोरात टाळ्या वाजवत होता आणि हे मला असं वाटणं असं लक्षात येत होतं की आई बसलेली आहे तिथे. ते मला खूप छान वाटत होतं. क्या बात आहे. मला वाटतं तुमच्यासारख्या ह्या अशा लष्करी अधिकारी ज्या आता आपल्या पॅनलवरती सुद्धा आहेत, खूप कष्ट केलेले आहेत तुम्ही, आणि एक जो टॅबू समाजाच्या मनात, सिस्टीमच्या मनात सुद्धा स्त्रियांबद्दलचा आहे तो तोडण्यामध्ये तुमचं योगदान खूप महत्त्वाचं आहे, जे समाजातल्या इतर सगळ्या मुलींसाठी सुद्धा खूप उपयोगी येणार आहे. कानडकर मॅडम, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज या शोवरती आलात आणि आपले विचार तुम्ही मांडताय. या ठिकाणी थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी या कार्यक्रमात आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतरही आपल्याला या सगळ्या रणरागिणींचे विचार ऐकायचे आहेत. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. हा खास कार्यक्रम आहे. या सगळ्या रणरागिणी आज आपल्या या कार्यक्रमात आलेल्या आहेत. त्यांचे अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत. मात्र बरेचदा असं होतं की या सगळ्या महिलांना आपली जी करंट सिच्युएशन आहे, पाकिस्तानसोबतचे आपलं नातेसंबंध, चीनच्या सीमेवरती होत असलेली, चीनकडनं होत असलेली आगळीक, इकडे नेपाळकडून काहीतरी कुरापती सुरूच आहे, तर या सगळ्याबद्दल या अधिकाऱ्यांना काय वाटतं हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे यामधल्या बहुतेक अधिकारी ह्या आता सर्विंग नाही आहेत. मी सगळ्यांनाच विचारणार आहे करंट सिच्युएशन्स बद्दल त्यांचं नेमकं काय मत आहे. म्हणजे कॅप्टन स्मिता गायकवाड तर बरेचदा आमच्या पॅनलवरती येत असतात चर्चेसाठी. मी सुरुवात त्यांच्यापासूनच करेन. कॅप्टन स्मिता, आत्ता या क्षणाला एक चीनचा प्रश्न हा खूप मोठा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे. सध्याच्या सिच्युएशनमध्ये ज्या पद्धतीने आपलं सरकार हा चीनचा प्रश्न हँडल करतंय, तुम्हाला वाटतं ही योग्य दिशा आहे? एक भारतीय नागरिक म्हणून याबद्दल मी मत देईन, कारण मी काही संरक्षण तज्ज्ञ नाही, डिफेन्स ॲनालिस्ट सुद्धा नाही. नक्षलवाद हा माझा अभ्यासाचा विषय आहे. सो एक भारतीय नागरिक म्हणून जे काही न्यूजमध्ये येतं त्या सगळ्याचा विचार करता मला काय वाटतं ते मी सांगेन. जर का आपण चीनचं ओव्हरऑल स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्स पाहिले तर म्हणजे इनफॅक्ट चीनचे जे प्रेसिडेंट आहेत शी जिनपिंग यांनी म्हणजे तसं बोलून दाखवलेलं आहे की 2030 पर्यंत त्यांना एक आशियामध्ये वर्चस्व पाहिजे आणि 2049 पर्यंत त्यांना जागतिक वर्चस्व मिळवायचं आहे. आणि चीनची जी काही, ज्याला 3 वॉरफेअर स्ट्रॅटेजी म्हणतात, की ज्याच्यामध्ये ते सायकोलॉजिकल वॉरफेअर किंवा मीडिया वॉरफेअर आणि लीगल वॉरफेअर या सगळ्याचा एकत्रित विचार करून त्या प्रकारे त्यांच्या ॲक्शन्स आहेत. आता या सगळ्याला जे काउंटर भारताकडून उभं राहत आहे, आणि केवळ भारताकडूनच नाही तर ओव्हरऑल बाकी वेगवेगळ्या देशांकडून जे उभं राहत आहे ते म्हणजे एक भारतीय नागरिक म्हणून मला असं वाटतंय की ती खूपच पॉझिटिव्ह असं काउंटर आहे. लाईक जर का उदाहरण आपण घेतलं तर आता हल्ली ज्या टिकटॉक आणि बाकीच्या 58 ॲप्स बॅन केलेल्या आहेत, तर जी काही डिजिटल सुप्रिमसी आणि त्याच्या माध्यमातून जे काही सायबर आणि बाकीच्या सायकोलॉजिकल वॉरफेअरवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न चीन करत होता, तर कुठेतरी त्यामुळे काउंटर निर्माण झालंय. किंवा क्वाड सारख्या ज्या काही इन्फॉर्मल असोसिएशन्स आहेत ज्याच्यामध्ये जपान, USA आणि ऑस्ट्रेलिया आणि भारत असे देश आहेत, तर त्यांच्या माध्यमातून साऊथ चायना सीमध्ये जे काही चीन हालचाली आहेत ओव्हरऑल त्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल येतोय. जम्मू काश्मीरमधली जी काही सिच्युएशन बदलली आहे 370 हटवल्यानंतर, आणि जी काही पॉलिटिकल स्टेबिलिटी तिथे येत आहे, त्यामुळे चीनचा जो खूप ॲम्बिशियस प्रोजेक्ट होता चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा, तर त्या संबंधी कुठेतरी त्यांना एक इनसिक्युरिटी निर्माण झालेली आहे. सो अशा प्रकारच्या बऱ्याच पॉझिटिव्ह घडामोडी दिसत आहेत. म्हणजे ओव्हरऑल भारतही आणि बाकीचे देश सुद्धा चीनला ज्या प्रकारे पाहतायत किंवा त्या चीनच्या वेगवेगळ्या ॲक्शन्स आणि स्ट्रॅटेजीज लक्षात घेऊन ज्या प्रकारे वेगवेगळ्या ॲक्शन्स घेत आहेत ते खूपच सकारात्मक आहे. म्हणजे इव्हन ट्रेड लेव्हलला जर का आपण विचार केला तर आय थिंक 2019 जे आरसेपच्या संदर्भात भारताने वॉकआउट केलं, सो ते सुद्धा एक ट्रेड लेव्हलला तो एक पॉझिटिव्ह ॲक्शन आहे असं मला वाटतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी भारताची राजकीय शक्ती दाखवते आणि ओव्हरऑल सकारात्मक आहेत असं मी म्हणेन. स्क्वॉड्रन लीडर मयुरी, आत्ताची ज्या पद्धतीने आपण आपले परराष्ट्र संबंध, किंवा परराष्ट्र संबंध आपण एवढा मोठा नको शब्द वापरायला, आपले शेजारी जे कायमच काही ना काहीतरी कुरापत काढण्यामध्ये दंग असतात, आत्ता आपण ज्या पद्धतीने ह्या सिच्युएशन हँडल करतोय, सैन्याबाहेरून आपल्या सैन्याच्या हालचाली, आपली राजकीय इच्छाशक्ती किंवा राजकीय जे काही आडाखे आता बांधले जात आहेत, ज्या पद्धतीनं आपण पुढे जातोय, काय वाटतं हे पाहताना, सैन्याबाहेरून, सैन्याच्या बाहेर राहून पाहताना? अर्थातच सैन्याच्या बाहेरून आपण जो काही परिसर बघतो किंवा एन्व्हायरमेंट असतं ते पुष्कळ वेगळ्या प्रकारचं असतं. आणि आता मी जर काही बघते आहे तर ते पॉलिटिकल साईडनी बघते. तर आता ज्या काही आपण भूमिका घेतो आहे समोर जाण्यासाठी परराष्ट्रासाठी, बरोबर आहे, परराष्ट्र थोडं हेवी होऊन जातं. आपले जे शेजारी संबंध आहे तर ते शेजारी संबंध प्रत्येक वेळेला जरुरी नसतं की आपण त्यांना अशा प्रकारे टिकवून ठेवणं. तर जसं मध्ये जर कुठल्या प्रकारे जर समजा अटॅक असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेला त्या गोष्टींना सामोरे जाणं आवश्यक असतं.
सामोरे जाणं आवश्यक असतं. इन शॉर्ट की जेव्हा आपले पंतप्रधान यांनी जे जे काही डिसिजन्स घेतलेले आहेत ते सगळे काही भारताला स्ट्रॉंग बनवण्यासाठी ते फार महत्वाचे निर्णय आहेत की ज्याच्यामुळे चीनची जी सिच्युएशन आहे आता की कुठल्या सिच्युएशनला आहे, आपल्या लेफ्ट साइड आणि राईट साइडला कुठल्या प्रकारचे देश आपल्याला कशा प्रकारे सपोर्ट करतात आहे आणि आपली ओव्हरऑल वर्ल्डच्या हिशोबाने आपण भारत कुठल्या प्रकारे स्ट्रॉंगली समोर उभे आहोत. तर हे फक्त आता जितक्या पण सिच्युएशन्स आणि आपण डिसिजन्स घेतले डेफिनेटली दे आर प्रो म्हणतात सैन्याच्या प्रो सैन्यासाठी आहे. देशाच्या तर definitely, हितासाठी महत्वाचे आहे. मयुरी, मला सैन्याच्या फक्त हितासाठी मला याला जोडून तुला एक विचारायचं आहे की गेल्या वर्षी जेव्हा एअर स्ट्राईक झाला होता, पाकिस्तानमध्ये आपण एअर स्ट्राईक केला होता, तेव्हा सगळ्या देशाला अभिमान वाटला होता. तू ऍज अ म्हणजे त्यातली असलेली तुझी काय भावना होती, आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे पटकन युनिफॉर्म चढवावा आणि तिकडे जावं असं काही वाटलं होतं का? इनफॅक्ट त्यावेळेला मला सांगता येईल की माझं लग्न त्यावेळेला ठरलेलं होतं आणि त्यावेळेला असं होतं की दोन्ही वेळा म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम फेब्रुवारी टिल एप्रिल मे आणि टिल जून पर्यंत म्हणता येईल. द सिच्युएशन वॉज व्हेरी टफ. म्हणजे तेव्हा जेव्हा माझं लग्न ठरलं आणि त्यावेळेला बालापोटी झालेलं आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये होती की माझं मेन हे लक्ष हेच होतं की लग्न पण नेक्स्ट म्हणजे मंथ मध्ये किंवा पुढे ढकलू शकतो. या सिच्युएशन मला समोर जायची इच्छा आहे. आणि कम्प्लिटली माझ्या माइंड मध्ये हेच होतं जेव्हा सरांनी विचारलं की आम्ही फ्रंट लाईनवर पुष्कळशा जणांना पाठवतोय तर मी तेव्हा क्लिअरली सांगितलं की मला जायची इच्छा आहे. आणि आय वॉज देअर फॉर 2 months ऑन द डिप्लॉयमेंट. आणि अगदी लग्न 3 आठवड्यांवरच होतं. पण त्या काळामध्ये ज्या दिवसासाठी आपण प्रत्येक वेळा वॉरसाठी रोज आम्ही प्रयत्न म्हणण्याचा अर्थ की रोज आम्ही त्याची एक्सरसाइज करतो, प्रॅक्टिस करतो, त्याची ड्राय ड्रिल करतो. एव्हरी डे वी अज्युम दॅट टुडे इज अ वॉर अँड वी प्रॅक्टिस अकॉर्डिंगली फॉर दॅट डे. तर जेव्हा ती सिच्युएशन आलेली आहे तर मी का नाही म्हणून त्या गोष्टीसाठी सोबत उभं राहावं. तर एक्झॅक्टली दॅट वॉज द थ्रिल. आणि कोणालाच नाही वाटत फ्रँकली स्पीकिंग जो कोणी सोल्जर असतो कोणालाच नाही वाटत की युद्ध झाला व्हावं. कारण की युद्ध हे कोणासाठीच चांगलं नसतं, कुठल्याच देशांसाठी चांगलं नसतं, समाजासाठी चांगलं. त्यावेळेला तो जवान आपल्या फॅमिलीला मागे ठेवून विचार करतो की आपण समोर जाणार आहे. पण ऍज अ पॉलिटिकली इकॉनॉमिकली वी हॅव ऑलरेडी फेस्ड World War I and II and other wars with respect to आपले नेबर्स आणि आपण. पण त्या सिच्युएशनला आपल्याला तेव्हा वाटतं ऍज अ समाज तर्फे आपण बघतो की ही गोष्ट झाली पाहिजे. पण इट इज ऑलवेज बेटर देर हॅज टू बी मिडल पाथ इन बिटवीन. पीसफुल सोल्युशन म्हणजे प्रत्येक गोष्टीचं. Sometimes yes, it is required to have a peaceful solution. सुप्रिया, कॅप्टन सुप्रिया, भारताने तसे जसं आता बालाकोट एअर स्ट्राईकचा उल्लेख झाला तसेच सर्जिकल स्ट्राईक आपण केलेले होते. म्हणजे म्यानमारमध्ये जाऊन आपण सर्जिकल स्ट्राईक केलेलं, ज्या मणिपूरमध्ये तुम्ही सर्व्ह केलेलं आहे. त्याचबरोबर इकडे पाकिस्तानमध्ये या बाजूला म्हणजे आपल्या पश्चिम बाजूला जाऊन आपण सर्जिकल स्ट्राईक केलेला होता. एक सैन्याचा पार्ट जे सैन्य आज तो सर्जिकल स्ट्राईक करून आलेलं आहे, देशामध्ये यशस्वीपणे शत्रूला धूळ चारून आलेला आहे, त्या सैन्याचा एक भाग आपण आहोत. आणि आता बाहेर असलो म्हणून काय झालं, आपण पाहतोय त्याकडे, ते यश पाहतोय, ही भावना एक कुठेतरी सुखावणार असते. या क्षणाला असे सर्जिकल स्ट्राईक किती महत्त्वाचे वाटतात? इनिशियली तावडे मॅमनी असं म्हटलं होतं की वन्स अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर. आणि अशा ज्या गोष्टी घडतात ना की देर इज अ सर्जिकल स्ट्राईक अँड बाहेर बसून हे कळत नाही जास्त करून काय होतंय आतमध्ये. दॅट्स वन डिसएडव्हान्टेज ऑब्व्हियसली. पण जरी बोलवलं ना, आय एम जस्ट रेडी टू वेअर दॅट युनिफॉर्म अँड गो फॉर इट. पण आधी कसं होतं की we didn't have that opportunity. Like we are trained to be battle ready. If we are not there for the battle, then what's the use of that uniform? मला ते अजूनही जोश आहे. आजही बोललो ना, I just wear the uniform and go for it. But like squadron leader Mayuri said, ki peaceful talks are very important. No country would want to lose any human life. I have a lot of doctors on the like Kanikar ma'am and Taudi ma'am. The doctors are there. They have seen lives which have gone, come back, and the task किती लागतं की त्यांना
to give life first, then have the limbs in place and eyesight. It's very important. So war is not the ultimate solution. आणि सध्या we are always start with the peaceful talks. जर नाही घडतंय तर we are there strong and chest strong, head bound to go and take it on. तुम्ही आता हे खूप जवळून बघितलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचा हा सगळा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे, आम्हाला सुद्धा ऐकताना खूप भारी वाटतंय. मेजर आश्लेषा, म्हणजे मी आता तुम्हाला मेजर म्हणतेय कारण ह्या आपण आपलं युद्ध आणि स्ट्रॅटेजीज याचा विषय करतोय. तर अशा सिच्युएशन्समध्ये ज्या वेळेला आपण असतो, म्हणजे आत्ता असं बघितलं काही जण टीका करत आहेत की नेपाळसारखा एवढासा देश आहे जो आजकाल आतापर्यंत आपल्या उपकारांवरती जगत आलेला आहे आणि तो देश सुद्धा आपल्यावरती डोळे वटारतोय, आपण चुकतोय का? मग अशा परिस्थितीमध्ये असं ज्या वेळेला प्रश्नचिन्ह उपस्थित होतं त्यावेळेला सैन्याकडे बघण्याची दृष्टी किंवा आपल्या राजकीय इच्छाशक्तीकडे बघण्याची दृष्टी कशी असते? मला असं वाटतं की दृष्टिकोन हा प्रत्येक माणसाचा स्वतःचा असू शकतो आणि म्हणजे आय एम नॉट समबडी हू कॅन कमेंट ऑन दिस. पण जेव्हा एखादी ॲक्टिव्हिटी केली जाते किंवा एखादी ॲक्शन घेतली जाते त्याचे वेरियस रिपरकर्शन्स असतात, पॉझिटिव्ह ॲज वेल एज निगेटिव्ह. आपण जेव्हा अशी एखादी ॲक्शन म्हणजे इवन सर्जिकल स्ट्राईक्सबद्दल जेव्हा सगळीकडे कळलं तेव्हा त्याच्याबद्दलही उलटसुलट चर्चा झाल्या. मला असं वाटतं की जेव्हा जो जवान त्या भूमीवर असतो, तिथे पाय रोवून उभा असतो, मी सांगू इच्छिते अगदी की LOC हे दुसरं काही नाही तर एक फक्त तारांचं कुंपण आहे. आपला जवान तिथे पाय रोवून दिवस रात्र उन्हा पावसात उभा आहे म्हणून ती जमीन आपली आहे. ज्या दिवशी त्याने तिथला पाय मागे घेतला तिथे दोन्हीकडून आपले जे शेजारी आहेत ते येऊन ती जमीन बळकवायला तयार आहेत. तशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपले दृष्टिकोन त्या उभ्या असलेल्या जवानाचं मनोबल वाढवणारे असतील तेव्हाच त्या दृष्टिकोनाची काहीतरी उपयोग आहे. अदरवाईज उलटसुलट चर्चा, मतभेद हे करून जर तिथपर्यंत म्हणजे बऱ्याच ठिकाणी तर अशा प्रकारचं कव्हरेज नाही आहे, त्यांना बातम्या सुद्धा मिळत नाहीत, अशा ठिकाणी ते उभे असतात, नेटवर्क्स नसतात, जमिनीवर वर्तुळं केलेली असतात जिथे नेटवर्क्स मिळतात आणि तिथे जाऊन तो घरच्यांशी 1 मिनिट बोलू शकतो. आजही ही परिस्थिती आहे. त्या ठिकाणी जेव्हा त्याला माहिती आहे की आपला पूर्ण देश हा आपल्या पाठीशी आहे आणि जी ॲक्शन तो घेतोय, जी तो कामगिरी बजावतोय त्याच्या मागे त्याचा पूर्ण देश आहे आणि त्या देशाला त्याचा अभिमान आहे, तेव्हा ती कामगिरी बजावणारच, पण ती पूर्ण मनापासून तो करेल. आणि हे कर्तव्य आपलं आहे भारतीय म्हणून किंवा सैन्य दलातील म्हणून मी हे सांगत नाही, तर एक भारतीय म्हणून हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जेव्हा आपला सर्वोच्च नेता अशा परिस्थितीमध्ये, जेव्हा कधी युद्ध अगदी दारावर येऊन ठेपलंय त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी एवढ्या दुर्गम ठिकाणी स्वतः जाऊन पोहोचतो आणि जवानांशी संवाद साधतो, तेव्हा त्यांचं मनोबल वाढतं आणि तशा प्रकारच्या गोष्टींची त्यांना तिथे गरज आहे. आणि अशी कामं अनुराधाताई करतात. अनुराधाताईंकडे मी जाणार आहे. आता सांगितलं आश्लेषा मॅडमनी की आपण जेव्हा जाऊन त्या जवानांपर्यंत आपल्या मनातल्या भावना, आपला संवाद पोहोचवतो, त्यांच्यासाठी हा एक खूप मोठा बूस्टर असतो. तुम्ही आता ही संपूर्ण चर्चा ऐकलेली, आपल्या रणरागिणींनी आपले व्ह्यूज, त्यांचे अनुभव हे खूप रोखठोकपणे सांगितले. रोमांचित करणारा असा हा एक अनुभव आता 2 तास आपण अनुभवतोय. या क्षणाला स्त्रियांची सैन्याला किती गरज आहे आणि सैन्यातून बाहेर पडलेल्या स्त्रियांनी अशा स्ट्रॅटेजीज आणि इतर क्षेत्रांशी निगडीत असणं हे किती गरजेचं वाटतं तुम्हाला? मला विचारतेस नम्रता? हो, तुम्हाला विचारते अनुराधाताई. मला पटकन लक्षात नाही आलं कारण माझं कनेक्टिव्हिटी गेली होती. काय म्हणलीस तू? पुन्हा एकदा माझा प्रश्न हा आहे की आत्ता सैन्यामध्ये स्त्रिया असणं हे किती गरजेचं आहे, कारण एक जो मायेचा ओलावा तिथे असतो, जो एक स्त्री तिथे निर्माण करू शकते, जसं तुम्ही जाऊन त्या सीमेवरच्या जवानाशी बोलता त्याच्यासाठी तो एक खूप मोठा बूस्टर असतो. सैन्याला स्त्रियांची किती गरज आहे आणि सैन्यामधले स्त्रियांचे जे अनुभव आहेत ते समाजासाठी कशा पद्धतीने वापरता येतील? नम्रता, मी व्हेरी फ्रँकली सांगू, सैन्यामध्ये स्त्रियांची किती आवश्यकता आहे हा काही माझ्या अभ्यासाचा विषय नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की तिथल्या स्त्रिया ह्या तितक्याच केपेबल आहेत जितके तिथले सैनिक आमचे केपेबल आहेत.
ह्या सगळ्या कॅपेबिलिटी त्यांच्या ज्या कॅपेबल वागण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी स्वतः बघितल्या. मग मी दिमापूरला निघाले होते आणि आम्ही दिमापूरहून वरती जेव्हा जाणार होतो नागालँडला, कहिमा आणि पुढे मी जखमापर्यंत जाणार होते, तेव्हा माझ्याबरोबर एक मेजर होती माझ्या गाडीमध्ये. आणि रस्ता भयंकर, म्हणजे आता हे सगळे मी अनुभव ऐकते, या मुलींचा ऐकताना मला अगदी जाणवत आहे की खूप ठिकाणी मी तिथल्या गेलेले. इट इज व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन्समध्ये त्या मुली तिथे असतात, मुलं कोणी असतात तिथे. तर जेव्हा आम्ही त्या रोडनी जात होतो, भयंकर हॉरिबल रस्ता होता, आणि तेवढ्याच समोर दंगा करत लोक वेपन्स घेऊन वगैरे आली. माझ्याबरोबर जी मेजर होती आणि जो ड्रायव्हर होता, ड्रायव्हर लान्स नायक होता, ती मेजर होती, माझी फौजी गाडी होती. आणि पटकन त्या मुलीनी विदाऊट एनी एक सेकंड वेस्ट करता त्याला सांगितलं रिव्हर्स मार. तो असा एवढा विचित्र रस्ता, पण काय तिने एक असं पापडी झपकाच्या डिसिजन घेतला. त्यांनी ते रपरप गाडी आमची मागे घेतली आणि उजवीकडनं सापकन पुढे आम्ही त्या वळणावरनं पुढे निघून गेलो. मी तिच्याकडे असं बघितलं, म्हटलं काय झालं ग? तर ती म्हणाली तुम्ही घाबरलात? म्हटलं नाही, तू असताना मी कशाला घाबरू, नथिंग. तेव्हा ती बोलली की ते लोकांना फौजी गाडी दिसली की अटॅक करायला येतात. लिसन हा, जिथे ते आता पुढे पोस्टेड होती मुलगी. तर मी तिला म्हटलं अटॅक करायला येतात, पण तुझ्या हातात वेपन आहे ना तुझ्याजवळ. तेव्हा तिने जे सांगितलं ना ते अतिशय महत्त्वाचं होतं. ती म्हणाली की मॅडम, आम्हाला शस्त्र कधी नाही चालवायचं हे आधी शिकवलं जातं. शस्त्र कसं चालवायचं हा संस्कार आहे आमच्यावर. हे जे लोक होते त्या लोकांना फक्त शस्त्र चालवायचं शिक्षण दिलंय. शिक्षण आणि संस्कार मधला हा जो फरक इतका तिकडे मला जाणवला. आत्ता सगळं आपण बोलताना मगापासून मी ऐकते, ॲज अ सिव्हिलियन आपल्याला काहीच माहीत नाही. म्हणून मी नेहमी म्हणते, सैनिक ही बोलायची गोष्ट नाही, सैनिक ही समजायची गोष्ट आहे. कारण आजचे त्यांचे हे अनुभव जे आहेत ते इथे घरात बसून आयव्हरी टॉवरमध्ये बसून वेड्यासारख्या कमेंट्स करण्याच्या नाहीच आहेत. आयदर मला आज समाज म्हणून तू विचारशील, त्या मुली तर तिथे काम करतात, बाहेर आल्यावरही त्या चॅलेंजिंग काम करायला पुढे असतात. दे नेव्हर रिटायर, दे रिचार्ज, दे कम अँड दे अगेन डू द वर्क. त्या नेव्हर रिटायर्ड. अगदी अगदी समाज माझ्याकडे अगदी हा प्रश्न महत्वाचा. अगदी शेवटचं मिनिट आहे आपल्याला. आय एम सॉरी, मी तुम्हाला थांबवते, तुमचे अनुभव खूप आहेत पण मी थोडंसं थांबवते. अगदी शेवटचं मिनिट आहे, मला कानेटकर मॅडमकडे जायचंय. आपण हे सगळे अनुभव आतापर्यंतचे ऐकलेले आहेत. रिटायर आणि रिचार्जचं आता अनुराधाताईंनी सांगितलेलं आहे. सैन्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन हा अधिक मजबूत आणि बळकट करण्यासाठी सैन्य, लष्कर म्हणजे आपली तीनही दलं आणि आम्ही सामान्य नागरिक हा संवाद वाढवण्याच्या दृष्टीने आपल्याला आणखीन जास्त प्रयत्न करायला हवे असं या क्षणाला वाटतं. आणि नम्रता, तुझ्याच प्रश्नाला जोडून, कारण आपल्याजवळ वेळ नाहीये, माधुरीताई तुम्ही शेवटी तुम्ही काय सांगाल महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीला हे सुद्धा सांगा. दोन्ही गोष्टी, एक तर संबंध वाढवण्यासाठी आय थिंक पुष्कळ ऑलरेडी चालू आहे आणि त्यामुळे आजकाल मुलं नाही तर महाराष्ट्रातली सैन्यात त्या प्रमाणात कमी लोक आहेत. आणि सैन्याला मला वाटतं आपल्या महाराष्ट्रातल्या चांगल्या मुलींची गरज आहे. कारण त्याच्यात आपण जे एक सगळ्या म्हणजे आपल्या लोकांना त्याबद्दल लोकांना फार इथे आदर आहे मिलिटरीमध्ये सुद्धा. आणि जितके कितीतरी सिनियर लोक आहेत वरवरच्या पोस्टमध्ये, सगळ्यांना खूप रिस्पेक्ट केलं जातं. आणि प्रत्येकाला म्हणजे सैन्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राबद्दल खूप असा म्हणजे दे फील व्हेरी प्राऊड अबाउट बिंग असोसिएटेड, की हे सगळे आर ऑनेस्ट, स्ट्रेट फॉरवर्ड, हार्ड वर्किंग पीपल, असा एक आपला म्हणजे इमेज आहे इन द आर्म फोर्सेस. सो देर इज अ लॉट ऑफ रिस्पेक्ट. तर त्यामुळे आय थिंक दॅट शुड कंटिन्यू. आणि मुलांनी पुढे यावं, कारण वेन यू जॉईन द आर्म फोर्सेस यू जॉईन अ वे ऑफ लाईफ. जसं त्यांनी म्हटलं ना, या मुली ज्या बाहेर आलेल्या आहेत त्या कधी रिटायर नाही होत. वन्स अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर. आणि आज आपल्या देशात सगळं काही आहे, पण जर आपल्याला पुढे जायचं असेल तर एक जी कमी आहे ती नॅशनल स्पिरिट आणि एक डिसिप्लिन. ह्याच्याकडे आपण इतकं रिस्पॉन्सिबिलिटी बघत नाही. आणि जेव्हा आपण वर्दी घालून एक व्हॉट एव्हर पिरियड 5 वर्ष 10 वर्ष ह्याच्यात हे एक जे संस्कार आमच्या ह्याच्यात जे घडतात, दोज ऑफ अ लाईफ.
आणि ते मला वाटतं इफ यू कॅन टेक खूप महत्त्वाचं आहे. इन टू सोसायटी तर त्याने ते कसं करता येईल. सोसायटीत क्वालिटीज आणायच्या आणि तर दोन्हीत मिक्स झालं अगदी, पाहिजे. हो, म्हणजे हो. ह्या लोक अजून जर सैन्यात आली आणि मग बाहेर गेली अँड कंटिन्यू विथ दिस तर एक प्रकारचा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जो संस्कार आता सैन्यावरती होतोय तो संस्कार जर संपूर्ण समाजावरती झाला तर एक वेगळाच समाज निर्माण होऊ शकतो. खरंच असं म्हणतात की युद्धस्य कथा रम्य आणि खरोखरच रोमांचकारी अनुभव होता हे मागचे 2 तास आमच्यासाठी. मात्र त्यासाठी लागणारे कष्ट, त्यासाठी असणारा संयम आणि त्याचा झालेला हा संस्कार, जो शब्द आता अनुराधाताईंनी वापरला, हा खूप महत्वाचा आहे. खूप कष्ट तुम्ही सगळ्यांनी त्यासाठी केले. तुम्हाला सगळ्यांना एक ग्रँड सॅल्यूट आमच्यातर्फे. आणि सीमेवर जे लाखो जवान आजही त्या थंडी ऊन वाऱ्यामध्ये पाय रोवून उभे आहेत, ज्यामुळे आज आम्ही या ठिकाणी सुरक्षितपणे बोलू शकतोय, शांतपणे आपल्या देशात राहू शकतोय, त्या सगळ्यांनाही सलाम. धन्यवाद. आपण सगळेजण या खास कार्यक्रमात सहभागी झालात. आपण सगळ्या जणी या सगळ्या रणरागिणी आहात तुम्ही. खूप आभार सगळ्यांचे. आणि या खास कार्यक्रमामध्ये आत्ता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा.